ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। या NVCC पुणे यात्रेचं आपलं शेवटचं आजचं प्रवचन सेशन आहे. मथुरा लीला पण ह्या हिशोबात संपणार आहे. आजच्या जे भागवत मध्ये अध्यायाचं नाव आहे त्याची मी सुरुवात करत आहे. त्याचं नाव आहे भागवत मध्ये अध्यायाचं नाव कृष्णा इरेक्स द्वारका सिटी. भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीची निर्मिती करतात. सो एनिवे थोडंसं फ्लॅशबॅक आहे. त्याच्यामध्ये बरंच काही झालंय पण थोडंसं आपण हे ऐकलेलं आहे. सो आय वॉन्ट रिपीट सम पॉईंट जे ऐकलेले आहेत. भगवान श्रीकृष्णांनी कंसाची हत्या केल्यानंतर आधी ते कंसाचे 8 भाऊ बरोबर त्यांनी आक्रमण केलं होतं आणि त्यांनाही कृष्ण बलरामांनी संपवून टाकलं. मोठ्या भावाच्या पाठवून टाकलं. पण कंसाच्या 2 पत्नी होत्या त्या शोक करत होत्या. मग भगवंतांनी त्यांचं सांत्वना केली. मग एक्झॅक्टली त्या कधी माहेरी गेल्या असं इथे वर्णन नाही करत. इथे आपण पाहिलं जवळजवळ 1 वर्ष 2-3 वर्ष म्हणजे 2 ते 3 वर्षाचा काळ गेलेला आहे. कधीतरी त्यामध्ये राहिले असतील काही दिवस विधी वगैरे वर्ष मे बी वर्ष श्राद्ध सेकंड श्राद्ध थर्ड श्राद्ध होईस तर 3 वर्षाचं महत्वाचं असते. आता हे सगळे स्पेक्युलेशन आहे. मी श्राद्ध म्हणतोय ते शास्त्रातलं नाही आहे. तो आप रिपीट मत करो हे पुरा स्पेक्युलेशन आहे. तो 3 वर्ष झाल्यामुळे आपण हिशोब केला ना सकाळी. 3 वर्षात हे उद्धव विजिट गुरुकुल आणि अक्रूर विजिट असं झाल्यामुळे 1-1 वर्षात एक झालं तर 3 वर्षाचे श्राद्ध इम्पॉर्टंट असतात. मग त्यानंतर पितृपक्षात होतात. सो मे बी तो पण त्या राहिल्या असतील 3 वर्षाचं मे बी. हे सगळं स्पेक्युलेशन आहे. पण इथे वर्णन आहे की त्या दोघी आता माहेरी निघून गेल्या परत. सो त्यांची नावं तर आपण ऐकलेली आहेत काल का परवा अस्ती आणि प्राप्ती. आणि आपल्या माहेरी जाऊन आपल्या वडिलांकडे खूप रडत शोक करायला सांगायला लागल्या की बघा एका प्रकारे कंसबली क्रूर होता पण एका प्रकारे भगवंतानी त्याची अशी एक पब्लिकमध्ये म्हणजे एक क्षत्रियाकरता रिस्पेक्टेबल मृत्यू काय असतो युद्ध करता म्हणून जाणे तशा प्रकारे आता युद्ध होतं कंस आणि कृष्णांच्या मध्ये म्हणजे पब्लिक युद्ध उलट एक प्रकारे थोडंसं हे झालं. ते दोघी यस नॅचरल आहे. दोघींना दुःख होत होतं की त्यांच्या पतींची हत्या झालेली आहे आणि येस आणि गेल्यावर त्यांनी आपले वडील जरासंध ह्यांना सगळे घटनाक्रम सांगितला कसा कृष्णांनी आमच्या पतींना मारलं. त्या दोघी बहिणीच होत्या आणि शोकग्रस्त रडायला लागल्या. तर तेव्हा जरासंधनी काय केलं निर्णय घेतला. तो रागात एवढा राग लालबुंद झाला की त्याने ठरवलं की संपूर्ण यदुकुळाला पृथ्वीवरून नाश करून टाकला पाहिजे. आणि त्यांनी 23 औक्षणी सेना जमा केली. आता बघा खूप मोठ्या आहे. तुम्हाला माहिती असेल महाभारत युद्धात पांडवांची 7 औक्षणी होती आणि कौरवांची 11. दोन्ही मिळून 18 औक्षणी सेना होती. आणि त्या जरासंधाची एकट्याची 23 औक्षणी सेना. आणि अशी 23 औक्षणी सेना तो 17 वेळा घेऊन आला होता. आणि त्या सगळ्यांना फक्त कृष्ण बलराम दोघांनीच करून टाकलं होतं. एवढ्या 23 गुणिले 17 किती 230 जो भी आहे 300 300-350 औक्षणी सेनेला असा तो दरवेळेला आला होता. तर त्यांनी 23 औक्षणी सेना ही असुरवृत्तीवाली सेना होती. म्हणजे जरासंध मोठा राजा त्याच्या खालचे राजे त्याचे मित्र राजे असं सगळं करत त्यांनी 23 औक्षणी सेना जमा केली. आणि त्यांनी मथुरेला येऊन काय म्हणतो आपण वेढा घातला टोटल. आणि आपण ऐकलं की कृष्ण आणि बलराम हे एक मानवाचा रोल करत आहेत. तर कृष्णाने पण अरे आता एवढा मोठा धोका आपल्यावर आलेला आहे तर त्यांनी एक विचार करायचा असं ऍक्शन केली
की आता कशा प्रकारे यातनं आपण काय केलं पाहिजे. तर म्हणजे वेगवेगळे पर्याय होते की सैन्यासकट जाऊन युद्ध करायचं, जरासंधला मारून संपवून टाकायचं, वेगवेगळे. पण बरेच पर्याय विचार केल्यावर कृष्णाने एक पर्याय निवडला की त्याच्या संपूर्ण सैन्याला मारून टाकायचं. एकदम एक पण मनुष्य उरला नाही पाहिजे, फक्त जरासंधाला ठेवायचं आणि त्याला परत सोडून द्यायचं. असे ते कृष्ण भगवंताने त्यांनी विचार करायचं. एक कारण असंही होतं की कृष्णांचं म्हणणं होतं, ते कृष्ण पुढे बलरामला हे म्हणणं सांगणार आहेत, मी आत्ताच सांगतोय की कृष्णांनी ठरवलंय काय, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. हे आसुरी वृत्तीच्या सैन्याचं लोकांचा नाश करायचं. तर कृष्ण म्हणले एवढे सैन्य आहे आसुरी वृत्तीचं, मी ठरवलं तर मला त्यांच्या मागे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मारावं लागेल, त्यांची हत्या करावी लागेल. सो बेटर आहे मी एका ठिकाणी बसून राहतो, जरासंधला सोडलं की तो परत जाईल आणि परत 23 अक्षणी आसुरी सेनेला घेऊन येईल, मी आपल्या इथे बसून मारून टाकेन, मग परत तो जाईल. असं करत जगाच्या पाठीवरचे पृथ्वीच्या पृथ्वीच्या सगळी आसुरी वृत्तीची सेना त्याच्याबरोबर इकडे मला रेडीमेड माझं काम करायला मिळेल. म्हणून त्या कृष्णाने असा प्लॅन केला. असा जेव्हा प्लॅन केला तेव्हा त्याच वेळेला आकाशातनं भगवत धामातनं 2 भगवंतांचे रथ, कृष्णांचा आणि बलरामजींचा. बलरामजींचा तालध्वज ना, जगन्नाथ बलदेव सुभद्रा का भी नाम वही है ना. कृष्णाचा सारथी दारुका, पण रथाचं नाव मला आठवत नाही. नंदी घोष, हा नंदी घोष, हरिबोल, हा. आणि बलरामजींचा तालध्वज, त्यांचा सारथी आठवतोय बलरामजींचा. एनिवे, तो असे 2 रथ आणि आपापले सारथी दारुक आणि बलरामजींचा जो सारथी असेल तो, ते तिथे आले आणि सगळे आकाशातनं भगवंतांच्या इच्छेनुसार भगवंतांचे वेगवेगळे अस्त्रशस्त्र पण तिथे प्रकट झाले. आणि हे पाहून सगळे मथुरेतले भक्त खुश झाले. आणि मग कृष्ण आपल्या मोठ्या भावाला म्हणतात की बलराम दाऊजी, बघा आता किती मोठं संकट आपल्या समोर आलेलं आहे. 23 औक्षणी सेनेने वेढा केलेला आहे, आक्रमण नव्हतं केलं, नुसता वेढा घालून. आपण पाहतो शिवाजी महाराजांचे तर बरेचदा वेढे वगैरे घातले जायचे. इव्हन युरोपियन म्हणजे वर्ल्ड वॉर 1 वगैरेच्या आधीच्या युरोपियन हिस्ट्रीमध्ये पण बरेचदा किल्ल्यांना, गडांना वेढे घातले जायचे. सो हे काय नवीन नाही, त्यांनी पण वेढा घातला होता. सो म्हणतात की आता हे आपले भक्त आहेत, त्यांच्यावर हा खूप मोठा संकट आहे. तर बघ आपले 2 रथ आलेले आहेत आणि आपले सगळे अस्त्रशस्त्र पण आलेले आहेत, आपण दोघे बाहेर जाऊन ह्या संपूर्ण सैन्याचा नायनाट करून टाकू. तर कृष्ण आणि बलराम दोघेच, कृष्णांनी काय घातलं, चिलखत, आर्मर. आता बघा भगवंतांना चिलखत घालायची गरज नाहीये, बरोबर ना. पण भगवंत काय करतायत, मानवाचा रोल करतायत. त्यांनी एकदम तेजस्वी सोन्यासारखं चळकतं चिलखत घातलं, बलरामजींनी घातलं. दोघे एकदम योद्धाच्या वेशामध्ये तयार झाले आणि दोघेही आपापल्या रथामध्ये सारथीला घेऊन बाहेर पडले. जरासंधने पाहिलं आणि एक छोटी सैन्याची तुकडी पण त्यांच्यावर होती. मेन कृष्ण म्हणे 23 औक्षणीच्या समोर 1 औक्षणी पण नाही, त्यापेक्षा छोटी, औक्षणीमध्ये नाही, अगदी छोटीशी एक सैन्याची तुकडी त्यांच्यावर होती. आणि जरासंधने पाहिलं दोघांना आणि म्हणतो, हे कृष्णा तू बालक आहे आणि तू लपून बसतो, घाबरतो म्हणजे थोडक्यात, आणि तू आपल्या नातेवाईकांना मारतो. लपून बसतो म्हणजे मथुरेतनं वृंदावनला पळून गेलो म्हणून लपून बसला. बलरामजींपेक्षा लहान आहे म्हणून बालक आहे आणि नातेवाईकांना मारलं म्हणजे कंसाला मारलं. तर तू तर मला तुझ्याशी युद्ध करायला काही इंटरेस्ट नाही, माझा अपमान होईल तुझ्याशी युद्ध केलं तर. पण बलराम, समजा तुझ्यात हिंमत असेल, तुला भीती वाटत नसेल तर चल माझ्याशी युद्ध करायला तयार हो. ते स्टँडर्ड युद्धाच्या आधीचे डायलॉग आहेत. मग कृष्ण काय म्हणतात, जे वीर असतात ते नुसते बडबड नाही करत, ते ऍक्शन करतात. स्टँडर्ड डायलॉग, खाली बाते मत कर, हिम्मत दिखा. तो कृष्ण म्हणतात, जे खरोखर वीर असतात ते नुसतं तोंड चालवत नाही तर अस्त्रशस्त्र चालवतात. आणि असं ऐकल्यावर जरासंधचा मुलगा होता, त्याने एक मोठी, आता किती लिहिलं नाही पण मोठी सेना घेऊन कृष्ण बलरामवर चालून आला तो. आणि कृष्ण बलरामजी आधी असं वाटलं की त्या सैन्याच्या मारामुळे कृष्ण बलराम कम्प्लिटली प्रभावित झाले, तर त्यांना आश्चर्यित झालेत बाणांनी आणि अस्त्रांनी. आणि मथुरेतनं जे पुरुष किंवा महिला बघत होत्या खास करून, त्यांना एकदम काय म्हणजे काळजी झाली की अरे कृष्ण बलराम तर कव्हर झाले,
दिसत पण नाही आहेत, त्यांच्या पताका पण दिसत नाहीये. पण जसं लाट येते आणि जाते, नंतर कृष्णांना थोडासा क्रोध आला, म्हणजे क्रोध नाही आला, युद्ध करायच्या तयारीत आले आणि त्यांनी आपला धनुष्य घेतला, सारंग ना, सारंग धनुष्य घेतला आणि जोरात त्याची प्रत्यंचा वाजवली. आणि मग मात्र कृष्ण आणि बलराम दोघांनी नॉनस्टॉप बाण सोडायला चालू केलं. आणि बघता 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 जसं भगवान श्रीरामांनी 14,000 असुर खर दूषण त्रिशीर एका तासात मारले होते. करा रे, 14,000 एका तासाला, म्हणजे सेकंदाला किती कर, 14,000 डिवाइड बाय 60 बाय 3,600 नाही 60 बाय 14,000 बाय 4,000 म्हणजे सेकंदाला 2 4 5 3 4 जे काय ते. सो एनिवे ते 4 4 एवढे प्रभू राम मारत होते. पण इथे तर 23 अक्षोणी सेना, इथले तो नंबर जाऊ दे, एका दिवसाचा वर तर युद्ध चाललं नाही. आता किती तासात मारलंय काय लिहिलेलं नाहीये, पण साधारणपणे एका दिवसाचा वर तरी हे युद्ध चाललं नाही. मॅक्झिमम 8 hours, मच बिगर नंबर पर सेकंडच्या हिशोबाने. सो एवढं भगवंतान बलराम आणि कृष्णांनी एवढे बाण चालवत गेले की तो पुढे आलेला मुलगा तर जरासंधचा गेलाच, त्याचं सैन्य तर गेलंच, पण टोटल सैन्य एक पण मनुष्य उरला नव्हता. जरासंधनी आपल्या मुलींचं शोक आणि कंप्लेंट ऐकून काय निर्णय घेतला, तर काय करतो मी, यदुकुळाचा टोटल नाश, पृथ्वीवरून यदुकुळाला हटवून टाकणार, म्हणजे एक पण मनुष्य होणार नाही. तर जरासंधाने हा निर्णय घेऊन या मूडमध्ये आला होता की यदुकुळातला शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांना मारून टाकायचं. तर भगवंत पण ये थांबा प्रपद्यंते, शास्त्रात दिलेलं आहे. त्यांनी शेवटच्या माणसापर्यंत सगळ्या सैन्याला मारून टाकलं. आणि बलरामजी मग उतरले खाली आणि त्यांनी वेगवेगळे गरुड पाश अशा वेगवेगळ्या पाशांनी जरासंधाला बांधायला चालू केलं. तेव्हा एक मिनिट, त्याच्या आधी ते युद्धाचं वर्णन आहे. ते सांगतात की एवढं भयंकर युद्ध म्हणजे एक बेसिकली कृष्ण बलराम आणि अपोजिट एवढी 23 अक्षोणी सेना, कारण का बाकीची सेना होती कृष्ण बलरामची छोटीशी, त्यांनी थोडंफार युद्ध केलं असेल. पण युद्ध जेव्हा संपलं तेव्हा ह्यांच्यातले 23 अक्षोणी सेनापैकी फक्त जरासंध उरले. आणि कृष्ण बलरामची जी छोटीशी तुकडी होती त्याच्यातला एक पण जण नव्हता मेला. त्यांनी थोडंफार केलं असेल युद्ध, पण त्याच्यातला एक पण जणाचा मृत्यू लॉस झाला नव्हता. तर बेसिकली कृष्ण बलरामनीच युद्ध केलं. तर आपण पाहतो इथे सांगतायत की संपूर्ण युद्धभूमी 23 अक्षोणी लोक मेलेले होते, विचार करा. आणि मग तशी ती युद्धभूमी होती का नव्हती माहित नाही, पण मथुरेच्या जस्ट बाहेर. पण ठीक आहे, कुरुक्षेत्र कसं एक स्टँडर्ड युद्धभूमी होती. हे ते पानिपत, कुरुक्षेत्र युद्धभूमी होत्या. पण हे मथुरा शहराच्या बाहेर. पण जे काय 23 अक्षोणी सेना मेलेली होती. आणि नुसती सेने नाही तर त्याच्याबरोबर असणारे हत्ती, घोडे, आणि त्या काळाच्या ह्याच्यात आता आजकाल नसतंय, पण इवन म्हणजे टिपू सुलतान तर शिवाजी महाराजांच्या नंतरचं आहे. इवन तिथपर्यंत हे योद्धा लोक होते ते अस्त्र नाही काय, आभूषण, मोती, हिरे, सोन्याचं घालून युद्धाला जायचे. इवन म्हणजे टिपू सुलतानपर्यंत मी ऐकलेलं आहे. रत्नजडित तलवार वगैरे असं घालायचं, किंवा त्यांची हत्यारही आभूषण रत्नांनी मढवलेली होती. त्याच्यानंतर नाही ऐकलं, म्हणजे 1800 सालापर्यंत ऐकलंय. त्याच्यानंतर नाही ऐकलं. म्हणजे 1800 नंतर तर हे झालं ना काय, फर्स्ट पांडे काय पहिला उठाव, तेव्हा ते सगळं, तेव्हा हे सगळं रत्नजडित वगैरे, म्हणजे टिपू सुलतान का पडवाय लास्ट. तर त्याच्या आधी हा जो सिंहगडवाला होता उदयभान वगैरे, त्यांचे सगळ्याचे असे पट्टे मढवलेले म्हणजे आभूषणांनी. आणि 5000 वर्षापूर्वी तर अजून तर इथे सांगितलं हत्ती वगैरे सगळे सोन्या, म्हणजे प्राणी पण सगळे सोन्या चांदीनी मढवलेले होते. तर या प्रकारे ते एवढं भगवंतानी म्हणजे विचार करा 23 अक्षोणी सेनाचा मृत्यू झाला. पण भगवंत करतात ते सगळे एकदम आर्टिस्टिक, दिसायला घासली नाही, सुंदर. तर इथे सांगितले हत्ती होते, त्यांचे हत्ती पडलेले होते जमिनीवर, घोडे पडलेले होते, हत्तींची कपाळ भंग झालेली होती, घोड्यांचे माना कापल्या गेलेल्या होत्या, आणि जे पायदळ पडलं होतं, पायदळ म्हणजे मनुष्य, त्यांचे पाय कापले गेले होते, हात कापले गेले होते, आणि ते जमिनीवर पडलेले होते. पण इथे सांगतात की भगवंत होते म्हणून हा एकदम क्रूर नाही, काय म्हणूया अशा सीनला काय म्हणूया,
हा विभत्स म्हणताय, तुम्ही काय म्हटले? एकदम भयंकर दिसायला विभत्स भयंकर दृश्य होतं. पण जेव्हा भगवंत करतात तेव्हा ते पण एक सुंदर बनून जातंय. आता भागवतामध्ये वर्णन आलंय की एवढे औषधी सेनाच्या मृत्यूमुळे आणि हत्ती घोड्यांच्या मृत्यूमुळे तिथे अक्षरशः नदी, रक्ताची नदी वाहत होती. आता बघा, नदी आपल्याला अशी सुंदर दिसते, कधी आपण जातो नदी किनारी वगैरे, त्यात कमळ वाहत असतात, मासे दिसत असतात. तर असं त्यांनी वर्णन केलंय भागवतामध्ये. खूप मोठी रक्ताची नदी व्हायला लागली आणि त्यात जे मेलेले हत्ती होते ते अशी बारीक बारीक बेटांसारखे वाटत होते. एक मिनिट मला बघू द्या. डेड एलिफंट्स वेर लाईक हॉर्सेस. आणि जे मेलेले घोड्यांचे शरीर पण वाहत होतं, ते कासवांसारखं दिसत होतं. आणि जे काही लोकांचे हात वगैरे कापलेले होते ते सापांसारखे दिसत होते नदीमध्ये जाणाऱ्या. आणि जे काय कोणाचे पाय, मांडी असे सगळे होते ते नदीमधल्या मासेरांसारखे दिसत होते. आणि काही त्यांचे केस वगैरे हे नदीमध्ये असं काय असतं ते शेवाळ टाईप ते दिसत होते. आणि काही अस्त्रशस्त्र पण पडलेली होती, ते नदीमध्ये असणारा असं काय शेवाळचाच एक वेगळा प्रकार, झाडू झुडपं असतात तसे ते दिसत होते. आणि काही रथांचे चक्र पडले होते, ते नदीमध्ये छोटे छोटे भोवरे असतात तसे ते दिसत होते. आणि एवढ्या सगळ्या सैन्याचे आभूषण पडलेले होते, ते त्या नदीमध्ये असलेल्या खड्यांसारखे, नदीमध्ये खडे वाहत असतात ना, तसे ते दिसत होते. तर अशा प्रकारे हे जे दृश्य होतं ते थोडेसे सॉफ्ट हार्टवाल्यांमध्ये भीती उत्पन्न करत होतं, पण बुद्धिमान लोकांमध्ये आनंद देत होतं. सो एक मिनिट. तर भगवंत कोण आहे? निर्माता, मेंटेनर आणि मी मराठी नाही, ते स्थिती लय करणारा म्हणजे नाश करणारे. तर त्यांच्याकरता संपूर्ण जगाचे नाश करणारे भगवंत आहेत. म्हणजे निर्माता पण आहेत, पण इथे नाशचा भाव आहे, संपूर्ण जग सृष्टीचे. तर त्यांच्याकरता 23 औषधी सेनाचा नाश करणं हे काय मोठं काम नव्हतं, एकदम स्मॉल थिंग. काय मुलांचा खेळ किंवा डाव्या हाताचा खेळ तो त्यांच्याकरता होता. आता मी जसं म्हटलं तसं भगवंताने त्याला जसंच तसं केलं. त्याची इच्छा होती शेवटच्या यादवापर्यंत सगळ्यांना मारायचं. तर भगवंताने शेवटच्या सैनिकापर्यंत सगळ्यांना मारून टाकलं. आणि यस, मग बलरामजींनी त्यांना बांधायला चालू केलं. तर जरा बलरामजींना तो प्लॅन माहीत नव्हता. तर कृष्णांनी बलरामजींना थांबवलं, म्हटलं थांबा आपण त्याला मोकळं सोडून देतो. तर आजकाल आपल्याला एवढं कळलं नाही, कारण की आपण क्षत्रिय वृत्तीचे नाही आहोत. आपण म्हणतो बरं झालं बाबा, बरड्यापासून वाचलो. पण क्षत्रियांकरता काय मृत्यू अपमान इज वर्स दॅन डेथ. मृत्यू चालेल पण अपमान नाही व्हायला पाहिजे. आजकाल लोक क्षत्रिय नाही आहेत, एक तर काय राक्षसी आहेत किंवा शूद्र वृत्तीचे आहेत, म्हणून त्यांना हे जमणार नाही. तर जरासंधला खूप वाईट वाटलं, एकदम टोटल डिप्रेशन. तो म्हटला हा मोठा अपमान. म्हणजे कसं आहे, पकडलं असतं म्हणजे क्षत्रियाला बंदिस्त केलं चालेल, पण हरवून सोडून दिलं, हा मोठा अपमान झाला. तर ते अपमान सहन झाला नाही. तो परत यायला लागला एकटाच आणि विचार करायला लागला, मी राजा नाही बनणार, आम्ही आता सगळं जंगलात जाऊन तपस्या करणार. पण काही त्याचे चमचे लोक होते. तर त्यांनी म्हटलं नाही असं करू नका, पण तुम्ही युद्ध हरलाय, हा तुमचा कमजोरपणा किंवा तुमचा दोष नाहीये, तुमचा तो कर्म होतं. कर्मानुसार तुम्ही युद्ध हरले, हा काय तुमचा कमजोरपणा नाहीये. म्हणून तुम्ही असं काय करू नका, येऊन राजा बना परत आणि परत एकदा सैन्य जमा करून, हे तुमचं कर्म वाईट होतं, तुमचं पूर्वीचं कर्म होतं, तर त्याच्या समोर कोणाचं काय चालत नाही. म्हणून तुम्ही हरले, परत तुम्ही सैन्य जमा करा, राजा बना आणि यावेळी तुम्ही जिंकाल. तर जरासंधा ऍटलिस्ट जंगलात ज्याच्या तो खूप मान खाली करून लाजून नाही काय म्हणूया, शर्मिंदा होके वो अपने शहर में घुस गया, मगध में. कारण का राजा हारून येत नसतो त्या काळी,
राजा हरून पर्यंत नसतो. आता हा हरून आलाय परत, पण त्याचे चमच्याने सांगितलं नाही जावा, होईल होईल, परत युद्ध करा. तो शिरला नाही तर तो असले चमचे नको, तर तो खरं खरं जरासंध करता हे बरं होतं, जंगलात तपस्या करत बसले. हरलं म्हटल्यावर त्यांनी जंगलात तपस्या करणे हे त्याच्याकरता बरं होतं. पण तो आला परत, आणि मग परत हळूहळू आल्यावर भ्रम वाढत गेला, सेना बिना काय महाल वगैरे. मग परत त्यांनी लोकांच्या म्हणत परत अटॅक करा, आता तुम्ही जिंकाल. त्यांनी परत 23 अक्षणी सेना घेतली, परत अटॅक केलं. आता 23 अक्षणी काय त्याच्याकडे एक दिवसात येत नव्हती, म्हणून उरलेले ते एक साधारणपणे 20 वर्ष 18 वर्ष भगवंत मथुरेत होते. 18 ते 20 वर्ष एक्झॅक्ट बघावं लागेल. तर जरासंधला सैन्य जमा करायला एवढं सैन्य 23 अक्षणी सेना, पांडवांच्या कौरवांचं युद्ध ठरल्यावर त्यांना 2-4 महिने लागले होते प्रत्येकाला आपलं सैन्य जमा करायला. तर आपण पाहतोय याच प्रकारे काय त्याला काही महिने लागायचे जरासंधला. त्यांनी 17 वेळा आक्रमण केलं 23 अक्षणी सेना घेऊन, आणि 18 वेळा पण केलं होतं. तर साधारणपणे एक वर्ष लागायचं त्याला दरवेळेला सैन्य जमा करायला. तर 18 वर्ष भगवंतांचे नंतर युद्धात गेले. म्हणजे जरासंध याच्या एक दिवसात युद्ध संपायचं, पण बाकी वर्षभर मग तो तयारी करायचा, भगवंत आपापल्या लीला करायचे, तो परत सैन्याची तयारी करायचा जाऊन. तर भगवंत आपलं वर्षात वार्षिक कार्यक्रम त्याच्याकरता खूप मोठा होता. सो अशा प्रकारे 23 वेळा त्यांनी आक्रमण केलं. एक मिनिट, 17 वेळा 23 अक्षणी सेना घेऊन, 17 वेळा 23 अक्षणी सेना घेऊन त्यांनी आक्रमण केलं. आणि हे पहिल्यांदाचं वर्णन आहे. तर युद्ध संपलं, तो गेला परत. तर युद्धभूमीवर पडलेले भरपूर काय होते, हे सगळं सोनं चांदी आभूषण वगैरे पडलेले होते. ते सगळे नाही, त्यातले बरेचसे काय लाईक आता म्हटलं ना तुम्ही, जसं सॉरी मँगो फिशरला येतात, श्रीनिवास पूर्ण माहिती आहे व्यवस्थित, ते अनुभवी झालेले आहेत. बरोबर हे जाऊन निवडतात इकडले तिकडले, एवढे पडलेले असतात त्यातले बरोबर सिलेक्ट करतात. तर भगवान कृष्णांनी एवढे त्याची आभूषणं पडलेली होती, अमाप 23 अक्षयी सेनाची आभूषणं पडलेली होती. त्यातले त्यांनी काही निवडले आणि येऊन त्यांचे राजा कोण उग्रसेन महाराजांना अर्पण केले. आणि उरलेले बाकी सैन्य लुटून घेतलं. त्या सैन्याला काहीतरी पाहिजे ना, ते काहीतरी मेलेले पडलेले आहेत, तर त्यांनी लुटून घेतले. आणि त्यानंतर मी बोललो जरासंध कशा ह्याच्यात गेला परत. पण आता एक लक्षात ठेवा, पुढे शेवटी भगवंतांनी ओके जे कोण युद्धभूमीवर मेले, म्हणजे 17 वेळा 23 अक्षणी सेना मेली, त्या सगळ्यांना भगवंतांनी मुक्ती दिली. इथे आपले आचार्य सांगतात, कृष्ण इज स्ट्रिक्ट बट नॉट मॅलेशियस, ही इज मर्सीफुल. म्हणजे कृष्ण कठोर आहेत, नियम पालन करतात, पण त्यांच्या मनात कूट भावना नाहीये, उलट कृपाच भावना आहे. 23 अक्षणी सेनेला मारलं त्यांनी, पण सगळ्यांना सगळ्यांना मुक्ती देऊन टाकली. तर हे भगवंत आहेत. आणि 17चा 17 वेळा जरासंध असाच हारायचा. शेवटच्या माणसापर्यंत भगवंत मारायचे. भगवंत दरवेळेस छोटीशी एक सेनेची तुकडी घेऊन बाहेर यायचे आणि त्यांच्या तुकडीला कधीच काय व्हायचं नाही. असं 17 वेळा हरल्यावर जरासंध, म्हणजे आता जरासंध मध्ये खूप उत्साह होता. कुब्जा कशी 2 वर्ष थांबली होती, तसं जरासंधला म्हणजे जरासंधपेक्षा त्याला जे पटवणारे चमचे होते ते खरं पॉवरफुल होते. 17 वेळा हरल्यावर ते पटवू शकतायत की तुम्ही हे कर्मामुळे हरले, तुम्ही कमजोर नाही आहात. हे तुम्ही कमजोर नाही आहात, तुम्ही कशामुळे हरले, तुमचं वाईट कर्म आहे म्हणून हरले. अजून एकदा प्रयत्न करा. ते चमचे खरं पॉवरफुल आहेत जरासंधपेक्षा. तर शेवटी जरासंधने 18 वेळा पण तयारीला लागला होता. आता याच्यात मी म्हटलं 17-18 वर्ष होऊन गेली. पहिले 2-4 वर्ष आधीच्या लीला ऐकल्या आपण, सकाळी काल वगैरे त्याच्यात होऊन गेली. तर म्हणून भगवंत मथुरेला साधारणपणे 20 वर्षाच्या आसपास राहिले असं आहे. ते एक्झॅक्ट शोधावं लागेल. आहे पावनेश्वर, हेच ग्रेस पावनेश्वर यांनी पुस्तक काढलंय, दोज 120 years का 100 years म्हणून, 125 years. त्यात भगवंतांनी कोणत्या कोणत्या आयुष्यातल्या कोणत्या कोणत्या वर्षी काय काय केल्याचं प्रॉपर डिटेल आहे. मग त्यात पाहिलं तर आपल्याला थोडंसं कळेल. सो एनिवे 18 वेळेला
जरासंध येत होता तयारी करून 18व्या वेळेला, पण अजून आला नव्हता. तर त्यावेळेला जरासंध यायच्या आधीच एक दुसरा यवन राजा होता, त्याचं नाव होतं काल यवन. त्याची इतिहास आपण ऐकूया पुढे. पण त्याला पण युद्ध करायचं होतं, पण त्याच्या एवढा पॉवरफुल कोण नव्हतं. तर त्यांनी त्याचाही तो कोण होता ते पण ऐकणार आहोत पुढे. तर त्यांनी एकदा नारद मुनींना विचारलं, कोण आहे का पृथ्वीवर जो माझ्याशी युद्ध करू शकतो, त्याच्यात तेवढी ताकद आहे. तर नारद मुनी म्हटले, जे मथुरेला वृष्णी लोक राहत आहेत, वृष्णी कुळ, ते लोक तुझ्याशी युद्ध करू शकतात. तर हा काल यवनकडे पण 33 कोटी सैन्य होतं. आता किती म्हणजे 23 अक्षणीमध्ये पण करोड झाले ते खूप. एक अक्षणीमध्ये काही काही ऑलमोस्ट करोड असतात. आता भारताच्या पॉप्युलेशन तर इथेच संपली. आणि सो त्याच्यासमोर तर महाभारत युद्ध एकदम लिंबू टिंबू लागलं. फक्त 11 अक्षणी आणि त्यांना मारायला 18 दिवस लागले. हे त्याचं कृष्णाने एका दिवसात 23 अक्षणी मारून टाकलं. आणि ते 11 अक्षणी येते आणि 7 अक्षणी येते आणि टोटल युद्ध चाललं 18 दिवस. सो इट्स लाईक अ व्हेरी चाइल्ड्स प्ले कम्पेअर्ड टू ऑल दिस. सो एनिवे, आता काल यवननी 33 कोटी सैन्य, यवन सैन्य घेऊन तो आला आणि त्यांनी पण वेढा घातला मथुरेला. आणि ओव्हरऑल निरोप पाठवला की बाबा आता म्हणजे पाठवायची गरज नाही, वेढा घातला युद्ध करायचंच आहे. तर आता कृष्ण बलराम ऍक्च्युली विश्वनाथ ठाकूर सांगतात की हा काल यवन कोण होता. ते म्हणतात एकदा गर्गाचार्य आणि ब्रदर इन लॉ म्हणजे बायकोचा भाऊ म्हणजे काय, मेवणा, साला, आप हिंदी में साला, मराठीत मेवणा ना. तर गर्गाचार्य होते, त्यांच्या मेवण्याने एकदा काय म्हणूया, गर्गाचार्यांना तुम्ही तृतीयपंथी आहात, म्हणजे तुमच्यात काय दम नाही अशा हिशोबाने त्यांना कॉमेंट मारले, काय तुम्ही तृतीयपंथी आहात. तर तेव्हा तेव्हा काही यादव लोकांनी हे त्यांचं कॉमेंट ऐकली आणि ते हसायला लागले. तर गर्गाचार्यांना अपराध झाला होता. तर ते गेले दक्षिण भारतात आणि तपस्या करायला बसले. ते म्हटले की मला असा एखादा मुलगा होऊ द्या किंवा एखादा कोणातरी मला जन्माला देऊ द्या. त्यांची इच्छा अशी होती की यादव हसले होते तर यादवांना त्याच्यापासून भीती वाटली पाहिजे. दॅट वॉज ही वॉन्टेड की यादव हसले माझ्यावर तर त्यांना भीती वाटली पाहिजे. आणि म्हणून गर्गाचार्यांनी तपस्या केली अनेक वर्ष आणि अनेक वर्ष फक्त पावडर लोखंडाचा चुरा खाल्ला, बाकी काय खाल्लं नाही. आणि 12 वर्षानंतर महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. तथास्तु. त्यांना म्हटले की यस, तुम्हाला एक मुलगा जन्माला येईल जो यादवांच्या मनात खूप भीती उत्पन्न करेल. दॅट वॉज ओनली आस्क्ड फॉर. तर इथे आपण पाहतो हे सगळं कशामुळे आहे, परत एका प्रकारे वैष्णव अपराधामुळे आहे. आता मी हा विषय घेत नाही कारण की आपण ऑलरेडी 2-3दा घेतलेला आहे. म्हणजे तसं तर निंदा केली गर्गाचार्यांच्या मेवण्याने, पण हसले कोण, जसं आपण पाहतोय ते पंचवटीचं काल आपण ऐकलं. ते 5 ऋषिकुमार सूर्यदेव आणि ते होते, त्यांच्यावर त्यांची पत्नी संध्यावर हसायला लागले, ते घोड्याच्यावर पत होते म्हणून. ते स्टोरी मी फुल घेत नाही. सो इट्स नॉट ओनली क्रिटिसायझिंग, इट्स ऑल्सो दुसऱ्यांवर उपहासात्मक हसण्याचा. कलियुगात आपलं हेच चालतं, लोक एकमेकांशी कॉमेंट करतात आणि दुसऱ्यांवर उपहासात्मक, ह्याचं असं झालं त्याचं तसं झालं. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आपण लोकांवर असं उपहासात्मक कोणत्याही त्यांची वृत्ती म्हणा, त्यांचं देहयष्टी म्हणा, त्यांचं शरीराचं अंग म्हणा, त्यांचे काय चालायची पद्धत, बोलायची पद्धत, कपडे घालायची पद्धत, असं कशावरच आपण लोकांवर असं उपहासात्मक, ठीक आहे ते बरोबर असेल किंवा नसेल तो विषय वेगळा आहे, पण आपण लोकांवर उपहासात्मक हसलं नाही पाहिजे. एनिवे, शेवटी ते गर्गाचार्य परत तपस्या करून येत होते. ते एक यवन राजा होता. तर त्यांना कोण मुलगा होत नव्हता राणीपासून. तर हे बघा, हे त्या युगात अलाउड आहे. तर त्यांनी गर्गाचार्यांना विनंती केली आणि त्या यवन राजाच्या पत्नीपासून गर्गाचार्यांनी काल यवन नावाच्या मुलाला जन्म दिला. आणि काल यवन मध्ये भगवान शंकर सारखं काय म्हणूया फायरी आणि भीती उत्पन्न करणारा त्याचा स्वभाव होता. आणि आता त्याला इच्छा होती की काय बरं, मला युद्ध करायचं, काय चाललंय काय, कोणच माझ्याशी कॉम्पिटिशन मध्ये नाहीये, कोणतरी पाहिजे. मग त्यांनी नारद मुनींना विचारलं आणि तो मथुरेला आला. आता इथे प्रश्न असा आलाय, मुद्दा आलाय की गर्गाचार्यांनी काय मागणी केली होती, मला कसा मुलगा पाहिजे.
पण त्याच्या हत्याचं नव्हतं लिहिलं. म्हणजे नुसतं घाबरायला पाहिजे, मारलं नाही पाहिजे. सो दॅट वॉज अंडरस्टूड, मारायचं हे नव्हतं. तर जेव्हा कालयवननी आक्रमण केलं एवढी 33 कोटी लोकांना घेऊन, तेव्हा कृष्णाने विचारलं की ह्याचा तर मृत्यू पण असा लिहिलेला नाहीये. ह्याने फक्त म्हणजे यदुकुळ घाबरावे एवढाच त्याचं लिहिलं आहे. तर ते विचारच करतो की या कालयवनला कसं सांभाळावं, त्याचं कसं मॅनेज करावं. एवढं मोठं म्हणजे संकट आलेलं आहे. आणि भगवंतांना हेही कळलं की जरासंध पण निघालेला आहे. तो अजून आलेला नाहीये, पण उद्या किंवा परवा किंवा तेरवा तेवढ्यात तो इथे पोचेल. आणि ते म्हटले असे दोन्ही संकट आली एकदम. कोणत्या नगरीवर? मथुरा नगरीवर दोन्ही संकट एकदम आली तर ते सांभाळणं खूप कठीण जाईल. म्हणून असा बराच विचार केल्यावर एक मिनिट त्यांनी काय केलं की पहिलं आपण हे जे आपले सगळे काय वृष्णिकुळ आहे, यदुकुळ आहे, त्या सगळ्यांना इकडनं 2 संकट आली तर मे बी आम्ही कालयवनशी युद्ध करत असू तेवढाच जरासंध येईल आणि काही लोकांना मारून टाकेल किंवा काही लोकांना बंदिस्त करून आपल्या कॅपिटलला घेऊन जाईल, आपल्या राजधानीला. तर म्हणून त्यांनी बलरामजींना म्हटल्यावर त्यांना सांगून एक दिवस रातोरात, एक दिवस नाही, रातोरात द्वारका नगरी, तिचा परिवार 12 योजन, 1 योजन म्हणजे 8 मैल, 8 मैल मतलब 12 किलोमीटर, आणि 12 योजन मतलब 12 into 12 144 किलोमीटर. एक्चुअली नॉट वेरी ह्यूज. 144 किलोमीटर का पेरीमीटर, लेंथ अँड ब्रेथ होतं बाजू लागते. 144 पाय ते करा. खूप मोठं नाही पण खूप छोटं पण नाही, तेवढं मोठं त्याचं परिघ 144 किलोमीटर आहे किंवा इथे 12 योजन लिहिलेलं आहे. तेवढं मोठं समुद्राच्या मध्ये बेट निर्माण केलं. आणि त्या बेटावर बेट, मग मोठ, मग भिंती, संरक्षण भिंती, असं सगळं टोटल. आणि त्याच्यामध्ये रस्ते आणि त्याच्यात एकदम चांगले चांगले महाल. मथुरेतही चांगले होते पण मथुरेपेक्षा खूप चांगले. त्याच्यात सिमेंट, लोखंड वगैरे नाही, ओनली गोल्ड आणि सिल्वर थोडंफार, आणि डायमंड, हस्तिदंत, अशा सगळ्यांचे महाल भरपूर बनवले. प्रत्येकाला एक एक मोठं अंगण, एव्हरी पॅलेस वॉज ऑप्युलंट. आणि मथुरेतनं प्रत्येकाला सगळे लोक रात्री झोपलेले होते, म्हणजे रात्री झोपायचं असतं खास करून कलयुगच्या तरुण मुला मुलींना. रात्री झोपले, रात्री झोपायचं असतं. आजकाल तरुण मुलं आणि मुली किती वाजता जागतात? 3 वाजेस्तोवर. 3 वाजता त्यांना कधी कधी झोपावं वाटतंय सकाळी. सो मालूम नाही, कधी कधी थोड्या वेळ सुबह 11 प्रोग्राम असतो. लेट का आले तुम्ही? 11:15 नाही 11:30? नाही, ते आम्हाला उठायला उशीर झाला. 11:15 उठायला उशीर झाला सकाळी. मग किती वाजता ठेवू प्रोग्राम? 2 वाजता ठेवा म्हणजे आम्ही एवढं. अच्छा ठीक आहे. तर हे कलियुग चालू आहे. पण इथे सांगतायत की रात्री झोपायचं असतं. भगवंत झोपेत पण कृपा करतात. तो सगळे मथुरेतले लोक रात्री झोपले होते. रातोरात त्यांनी तिथे द्वारका नगरी उभं, तिथे डिटेलमध्ये आहे. रुंद रस्ते, मोठ्या बाजारपेठा, प्रत्येकाला मोठे मोठे प्लॉट, आणि त्या प्लॉटमध्ये मोठं बंगला सोन्याचा आणि हिरे मोतींचा, आणि गार्डन्स, कारंजी आणि कमानी, कमानींवर सोनेरी ते चालेची एरिया, आणि कमानी एवढ्या उंच होत्या की आकाशापर्यंत टेकतात असं वाटतंय. आणि बरंच काय काय, सगळं सोनं चांदी असंच चालू आहे. चांदी नाही, सोनं आणि हिरे मोती वगैरे, आणि माणिक वगैरे जे काय ते. आणि प्रत्येक घरात मोठे मोठे खजिने, असं सगळं भरून त्यांनी सगळं एकदम रेडी शहर बनवून टाकलं. आणि प्रत्येक महालामध्ये एक एक मंदिर पण, एव्हरी हाऊस होल्ड हॅज अ टेम्पल, डीटी, हाऊस होल्ड डीटी. आणि प्रत्येक वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्यांकरता आपापलं राहायची सोय. आणि मध्ये मध्ये शहरामध्ये भरपूर ब्युटिफुल गार्डन्स, कारंजी, असं सगळे शहर बनवले. प्रभूजी सोनार आहेत, त्यांचं घर सोन्याने कवळे का पाहिलं पाहिजे. अरे बोल लाजले बिचारे. सोन्याने कवर होणं कलियुगातलं पॉसिबल नाहीये. दुकान आहे सोन्याने, कवड वगैरे नाही, सोन्या दुकानात सोनं आहे. दॅट्स ऑल. सो श्रीनिवास प्रभू, तुमचं घर श्रीखंडाने कवर का बघायला पाहिजे.
त्यांचं कालचं श्रीखंड म्हणजे त्यांचं ते मिल्क वगैरे आहे, बरेचसे त्यांचे गायींच्या ह्याच्यात डिटेल जात नाही. सो आणि एवढं पाहिल्यावर इंद्रानी स्वर्ग लोकातली सुधर्मा दरबार आणून ठेवला. त्या सुधर्मा दरबारातलं असं आहे की जो कोण सुधर्मा दरबारात बसलाय तोपर्यंत तो म्हातारा होणार नाही, मृत्यू होणार नाही, आजार पण त्याला येणार नाही, म्हणजे भौतिक जगाचा प्रभाव नाही. आणि वेगवेगळ्या देवतांनी, सगळ्या देवतांनी काही द्वारका नगरीमध्ये आणून दिलं. जसं इथे सांगितलं इंद्राने वरुण देवांनी घोडे आणले जे मनापेक्षा फास्ट होते आणि दिसायला एकदम डार्क ब्लू कलरचे होते आणि काही व्हाईट पण होते. आणि काय बरं तुम्हाला कोणत्या कोणत्या कलरचे वाघ दिसले का? व्हाईट आणि येल्लो नॉर्मल, डार्क ब्ल्यू नाही दिसलं होता की? मी पाहिलं डार्क ब्ल्यू चष्मा घातल्यावर. डार्क रेड पण होता, तुम्हाला दिसलं, मी पाहिलं. सो तसं मग तसले ना इथे खरोखरचे डार्क ब्ल्यू घोडे दिले चष्मा घातल्यावर. आणि काही घोडे व्हाईट होते. आणि कुबेर कोण आहेत देवतांचे? ट्रेशर. तर 8 प्रकारचे ट्रेशर्स असतात ते भरपूर प्रत्येक ह्याच्यात त्यांनी पाठवले. मिस्टिक ट्रेशर म्हणजे कमी संपत नाही. त्याच्यात ते रत्न सोनं भरतच असतं किती वापरलं तरी. आणि वेगळ्या देवी देवतांनी वेगवेगळे आपले ऐश्वर द्वारका नगरीमध्ये पाठवून दिले. आणि रातोरात झोपेत सगळे ट्रान्सफर. त्या लोकांना माझ्यासारखा गोंधळ झाला. सकाळी उठतात आम्ही कुठे उठतो, काल तर इथे झोपलो नव्हतो. पण सगळे खुश झाले का सगळ्यांना पाहिलं मथुरेपेक्षा मोठे मोठे महाल आणि एवढं सगळ्यांना मिळालेलं आहे. सो एव्हरी वॉज व्हेरी हॅपी विथ दिस चेंज. आणि आता इथे हे सगळं ट्रान्सफर होताना कृष्ण आले होते तात्पुरते आणि बलरामजी उरलेल्या शहराची संरक्षण करायला थांबले होते कारण का कालयवंत आलेला आहे आणि इकडे जरासंध येत आहे. आणि कृष्ण परत गेले आता यांना इथे द्वारकेला बसवून. आणि कृष्णांनी काय ठरवलं की कालयवन हा यवन राजा आहे, क्षत्रिय नाही. क्षत्रिय लोकांकरता त्यांना मारणे हे बिलो स्टँडर्ड आहे, अपमानास्पद आहे. तर कृष्णांना म्हटलं मला कायला मारायचं नाहीये, जसं जरासंध नदी म्हटलं ना कृष्णांना. तर कृष्णांनी आयडिया केली, म्हणजे कृष्ण बघा अनेक कामं एकात करून घेतात. तर कृष्णांनी आयडिया केली ते पायी बिना चप्पल घालून, पायी बिना अस्त्रशस्त्राचे, बिना चिलखतचे आणि पायी मथुरेतनं बाहेर पडले एकटेच. सैन्य बिन्न पण नाही, फक्त कृष्ण बलराम होते, एकटेच बाहेर पडले. आणि कालयवनांनी पाहिलं तर तो भले यवन होता, असुरी होता, पण त्या काळी थोडं तरी त्याकडे स्टँडर्ड होतं. मी जसं म्हटलं आजकाल सारखे टेररिस्ट बाकीचे लोक आहेत त्यांना इक्वल कॉम्पिटिशन करायची नाही, त्यांना अनइक्वल कॉम्पिटिशनच करायची. सो एनिवे त्यांनी पाहिलं की हा कृष्ण जमिनीवर आहे, मी रथात नाही चालायचं, ह्याच्याकडे अस्त्रशस्त्र नाहीये. तर त्यांनी पण आपले अस्त्रशस्त्र रथ त्यागून दिले. आणि तो पण म्हटला कृष्णाला हे थांब. म्हणजे तो पण जमिनीवर येऊन युद्धाला, म्हणजे कुस्ती युद्ध म्हणा का काय असेल ते, तो युद्धाला कृष्णांना आव्हान दिलं आणि कृष्णांकडे यायला लागला. तर कृष्णांनी त्याच्याकडे पाठ केली आणि धावायला लागले. असं वाटून की ते त्याला वाटलं घाबरून धावतोय. कृष्ण धावायला लागले आणि कालयवन त्यांच्या मागे धावायला लागला. पण मी म्हटलं तर कृष्ण एक्सपर्ट आहे त्या कोणता कोल्हापीठ हत्तीसारखं. त्या कालयवनला वाटत होतं बस एक पाऊल घेतलं की कृष्ण पकडतील, एक पाऊल घेतलं की कृष्ण हातात येतील. पण ते कृष्ण पण तसेच पुढे जात होते. कृष्ण खूप पुढे निघून नव्हते जात. आता माहिती आहे दामोदर कृष्ण पुढे गृहस्थ आश्रमात त्यांची मुलं आता मोठी झाली असतील पण लहान होती. कारण की तुम्ही लहान मुलांशी खेळत असाल आणि तुम्ही एकदम जिंकून गेले तर मग त्यांचा उत्साह निघून जातो. पण टफ कॉम्पिटिशन असेल तर त्यांचा उत्साह बनून जातो फाईट करायचा. तसं कालयवन समजा कृष्ण निघून गेले असते 50 मैल लांब, तर कालयवन कुठे फॉलो करत बसला असता. सो ते थोडेसे पण नाही, कृष्ण वॉज सो एक्सपर्ट. कालयवनचा असा हात आहे आणि त्याचा बस काही मिलीमीटर पुढे कृष्ण आहे, जास्त पण नाही काही मिलीमीटर. आणि तसंच ते धावतात आणि एवढं एक्सपर्टली धावतायत. हे कुठे घडलं हे मथुरेला. आणि धावत 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 कृष्ण गेले हिमालयात, बद्रीनाथ, आधी ऋषिकेश, हरिद्वार, बद्रीनाथ, त्याच्या पुढे ते माना गाव आहे, त्याच्या पुढे एक मुच्चकुंड गुफा आहे अजूनही. तर एवढं धावत होते कृष्ण. आणि त्याच्या मागे मागे कालयवन कसं जस्ट
हाताच्या एवढं पुढे आणि इतकं धावत धावत इथपासून तिथपर्यंत ते पोचले. मी म्हटलं हे 5000 वर्षापूर्वीचे यवन पण काही शिस्तबद्ध आणि काही सुसंस्कृत होते. आजकालचे तसे बिलकुल नाही आहेत. 2 मिनिटं. आणि अजून एक पॉईंट भगवंतांकडून इथे ऐकायला मिळतो आपल्याला. असं मागे मागे धावताना कालयवन जो होता तो भगवंतांना अपमानास्पद, शिव्या नाही म्हणता येणार पण अपमानास्पद, काय घाबरट असल्या प्रकारे आजकाल ते भगवंतांना असे अपमानास्पद शब्द म्हणत होता. आणि ते खरं तर पाहिलं तर क्षत्रिय मूड असेल तर कसं होणार, अपमान झाला तर लगेच थांबून. पण भगवंतांनी इथे वैराग्य दाखवलं. काय वैराग्य दाखवलं, कारण का त्यांना माहिती आहे आपला गोल क्लिअर. या अपमानाच्या मान अपमानासाठी भांडणात मला अडकायचं नाही. गोल क्लिअर आहे की कालयवनचं हरिबोल करायचं, पण ते मला पण नाही करायचं. म्हणून ते अपमानाकडे लक्ष केलं नाही. की एखादा कोण असता तर तू असं केलं का, मी तसं करेन, काय म्हणतात बरेच म्हणतात ना, काय जशा तसं पण आहे काय अजून काहीतरी तो म्हणजे आमची आजी आजोबांची भाषा आहे ती. काय त्यांनी हाजी काय तुला काय काजी का करायचं समथिंग लाईक असं काहीतरी हा तसं ते काय वेगळं असतंय ते. सो भगवंतांनी म्हणजे ज्यांच्याकडे अहंकार असतो जास्त त्यांना ते असं वाटतं तू असं म्हणलं का, पण भगवंतांनी त्या अहंकारापासून वैराग्य दाखवलं. त्याच्या कायम नावं आणि निंदा ह्याला ते प्रभावित झाले नाहीत. ते आपला गोल क्लिअर ठेवून धावत राहिले. तर असं धावत धावत ते तिथे पोचले. कुठे, मुच्चकुंड गुफा. आज हे बद्रीनाथच्या पुढे मानागावाला लिहिलेलं आहे भारत की आखरी चाय की दुकान. त्याच्या पुढे काय दुकान बिकान नाहीये. म्हणजे 20 वर्षापूर्वी होतं, आत्ताही आहे वाटतं तसंच. आणि आम्ही 20 वर्षापूर्वी गेलो होतो साधारणपणे, त्यानंतर नाही गेलो. हा ते पण आहे, त्याच्या पुढे मुच्चकुंड. हो, आधी व्यास गणेश गुफा आहेत. नाही तुम्ही आता नंतर बोलू. त्याच्यानंतर तो रस्ता असा आहे, पण मुच्चकुंड गुफा अशी आहे ते दगडादगडात चढून जावी लागते. तुम्ही रस्त्याने ते सतोपंथ आणि काय तो झरा बिरा तो स्वर्गारोहिणी वगैरे तो रस्ता असा आहे पौलवाट. तो एनिवे मी पण नाही गेलो मुच्चकुंड गुफा, पण काही भक्त गेलेले आहेत. मी पण त्या रस्त्यानेच जाऊन आलेलो स्वर्गारोहिणीच्या साईडला. सो एनिवे हरी बोल. ज्यांना झोप येते त्यांनी मुच्चकुंड गुफात जाण्याकरता नाव नोंदणी करा. हरे कृष्णा हरे कृष्णा. किंवा इथे पण मागे गुफा आहे खुर्च्यांच्या मागे, जाऊन झोपू शकतात ज्यांना झोप येते त्यांनी. हरे कृष्णा. तर यस, तर भगवंतांनी वैराग्य दाखवलं. कालयवनच्या शिव्यांना किंवा नावं ठेवण्याला, निंदाला त्यांनी प्रभावित झाले नाहीत आणि ते धावत राहिले. आणि ते जाऊन कृष्ण मुच्चकुंड गुफात शिरले. तरी पण बघा एक्सपर्टली मागे मागे आहेत आणि ते असे गुफेत शिरले आणि लगेच मागे मागे मुच्चकुंड नाही कालयवन. तुम्ही झोपा, तुम्ही जाऊन झोपा. त्यांना झोप येते. त्यांना एक गुफा मागे खुर्च्यांच्या मागे गुफा तयार करून द्या. सो एनिवे कोण आलं मागे मागे, कालयवन. पण मला आता इथे प्रश्न पडला होता की ते असे शिरले आणि हे पण असे शिरले, पण तेवढ्यात कृष्ण गायब कसे झाले. मे बी त्या शेवटच्या ह्याच्यात कृष्णांनी थोडी लीड वाढवली असेल. भगवंतांना माहिती आहे त्या शेवटच्या काही मीटरमध्ये कृष्ण थोडी जास्त गॅप केली असेल, कारण का त्या गुफेतून कृष्ण पुढे कुठेतरी लपून गेले. आणि जेव्हा कालयवन त्या गुफेत आला तर त्याला एक व्यक्ती असा जमिनीवर झोपलेला दिसला. त्याला वाटलं की भगवंतच मला घाबरून असे इथे एखाद्या ऋषी मुनीसारखे झोपायचं नाटक करतायत. आणि तो कालयवन शेवटी कालयवन आहे शिरला आणि त्याने जोरात पूर्ण ताकदीने तो कोण झोपलेला होता मनुष्य त्याला नाच मारली. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचशा भक्तांना की तो मुच्चकुंड नावाचा राजा होता. आणि तो मुच्चकुंड असा बाने तो तिथे हजारो वर्ष झोपलेला होता. त्याची कथा ऐकू का तो. त्यानंतर तो असा जागा झाला, कारण का एवढी जोरात नाच मारली होती. जागा झाला आणि पाहतो तर एकच तिथे कालयवन दिसतोय. आणि त्यांनी कालयवनकडे नुसतं पाहिलं थोड्याशा क्रोधित दृष्टीने आणि तिथल्या तिथे कालयवन जळून भस्म झाला, राग झाला. आणि तो विचार करत होता मुच्चकुंडाला जस्ट झोपेतनं जागा झालाय
विचारच करत होता की काय म्हणजे कोण आहे हा, काय आहे. आणि तेवढ्यात असा तो विचार करत असताना तेवढ्यात भगवंत पण त्याच्या समोर उपस्थित झाले. कृष्ण मग लपलेले होते ते परत समोर आले. तर लगेच ही गोष्ट सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतायत. त्या बॅकग्राऊंडमध्ये महाराज परीक्षित लगेच विचारतात प्रश्न, अरे तो गुफेमध्ये झोपलेले कोण होते? सुंदर कोण होते? गुफेत झोपलेले कोण होते असा प्रश्न ते विचारतात. तर ते उत्तर देतात सुखदेव गोस्वामी. सांगतात की ते इक्ष्वाकू कुळामधले एक क्षत्रिय मंधाता, तुम्ही ऐकलं असेल तर मंधाता नावाचा एक राजा होता इक्ष्वाकू कुळात. त्यांचे पुत्र त्यांचं नाव मुच्चकुंड ते होते. आणि मुच्चकुंड हे भगवंतांना, ब्राह्मणिकल संस्कृतीला आणि युद्धामध्ये सत्याच्या साईडने युद्ध करायला हे कायम समर्पित होते. आता सुखदेव गोस्वामी त्या मुच्चकुंड असे झोपलेले का होते त्याचा इतिहास सांगतायत. तर ते म्हणतात एकदा देवतांकडे कोण सेनापती नव्हता, म्हणजे कार्तिकेय नंतर आले. कार्तिकेयचा जन्म नंतर झाला. त्याच्या आधी, कार्तिकेयचा जन्म व्हायच्या आधी त्यांच्याकडे कोण सेनापती नव्हता आणि अशोक लोकांनी आक्रमण केलं होतं. तर या पृथ्वीच्या राजा मुच्चकुंड कडे इंद्र आले आणि त्यांनी विनंती केली की आमच्या सैन्याच्या म्हणजे तुम्ही सेनापती करा आणि युद्ध करा. तर मुच्चकुंड राजांना त्याच्याकडे बिनविरोध संपूर्ण पृथ्वीचं साम्राज्य होतं. सुंदर फॅमिली, संपत्ती, खजिने, सैन्य सगळं होतं. पण तरी पण त्यांनी काय केलं? त्याग केला. म्हणून म्हटलं युद्धाच्या ह्याच्यात वचनाने पण तो सत्यवादी होता आणि तो देवतांचं सेवा करायला, देवतांना संरक्षण करायला म्हणजे एवढं सोपं नाहीये. तो निघून गेला आणि त्या देवतांच्या ह्याच्यात खूप वर्ष युद्ध चाललं, अनेक वर्ष. पण ते स्वर्गलोकात चाललं. तुम्हाला ते स्वर्गलोकातलं एक वर्ष म्हणजे इथे काय ते 310,000 म्हणजे काय, आता हिशोब नंतर करूया, पण काही हजारो वर्ष जाऊ दे. 36,000 वर्ष तिथलं आपला एक वर्ष, त्यांचा एक दिवस. बरोबर. तर वय जो बी आहे तो म्हणजे हजारो वर्ष मुच्चकुंडांनी युद्ध केलं. हजारो पृथ्वीचे वर्ष, तिथले पण अनेक वर्ष युद्ध केलं. तो पण पृथ्वीवर मुच्चकुंडाचा परिवार, त्याचं राज्य, सगळे लोक मरण पावून गेले होते. तो तिथे टाइम हळू चालू होता, इथे टाइम फास्ट निघून गेला पृथ्वीवरचा. तर युद्ध खूप दिवस झालं, खूप महिने झालं. आणि शेवटी कार्तिकेय जन्माला आले आणि कार्तिकेयांनी देवतांची सेनापतीचं पोझिशन घेतलं. आणि जेव्हा कार्तिकेयांनी पोझिशन घेतलं, असे देवता लोक आले, म्हटले आता आमचे कार्तिकेय आहे, तुम्हाला आम्ही तुमच्या या जबाबदारीनं मुक्त करतो, तुम्ही खूप छान सेवा केली त्याबद्दल धन्यवाद. आणि देवता लोक म्हणतात तुम्हाला काय पाहिजे ती मागणी मागा, व्हॉट यू वॉन्ट. तर अनेक वर्ष युद्ध करत नॉनस्टॉप, दिवस रात्र, मुच्चकुंड महाराजांना थकवा आला होता. त्यांनी एक पण दिवस, एवढे वर्ष युद्ध करता करता एक पण दिवस झोपले नव्हते. आणि त्यामुळे त्यांचं अंग शिथिल झालं होतं. तर त्यांनी देवतांना, इंद्राला मागणी मागितली की मला कुठे शांतपणे कोपऱ्यात झोपू दे आणि कोणी मला डिस्टर्ब करता कामा नये. आणि जो कोण मला डिस्टर्ब करेल तर मी ज्या डोळे ओढून त्याच्याकडे पाहीन, तो जाऊन राग व्हायला पाहिजे. तर आपले आचार्य सांगतात की अशी का मागणी मागितली? कारण का त्यांना वाटलं मी झोपल्यावर परत माहित नाही देवता लोक येतील आणि म्हणतील उठा युद्ध करा आमच्या साईडने. आता इंद्रा जीवन आम्हाला उठवू नये युद्ध करण्यासाठी. म्हणून त्यांनी अशी मागणी मागितली की जो कोण मला उठवायला येईल, सो सर्टनली इंद्र काय येणार नाही, इंद्रदेव काय येणार नाही. तर अशा प्रकारे ते आले. मग देवता सांगतात की तू पृथ्वीवर जाशील आता, कोण नाही, तुझा नातेवाईक तर सोडा, नातेवाईकांचे जनरेशन्स पण संपून गेलेले, पिढ्या संपून गेलेल्या आहेत. तर ते म्हणतात की सृष्टी आहे ती कोणाच्या कंट्रोल खाली आहे? कालोस्मी. सगळ्यांना वाटतंय मी करतोय, पण हे कसं आहे, काळ सगळ्यांना नाचवतंय. आपल्याला वाटतंय हे असं केलं, ह्यांनी केलं, काय बीजेपी जिंकलं, शिवसेना जिंकलं, कुठे बीजेपी आणि शिवसेना एकत्र आहेत, कुठे वेगळे आहेत. त्यात पण 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी.
कोणाची कोणाशी युती आहे, सगळे कन्फ्युजिंग होतं यावेळेला. इथे हे दोघं युतीवाले, बाजूला ते दोघं वेगळे. पण हे सगळं काय माहिती, हे सगळं काळ कळवतोय, नाचवतोय, तुमच्यात युती बनवतोय, तुमच्यात युतीची बिघाडी, आघाडीची बिघाडी. हे आपल्याला वाटतंय की आम्ही करतोय, हे होतंय, पण काळ शक्ती आहे भगवंतांची, ती सगळं या जगात करवत राहत आहे. आणि ते सांगतात की ज्या प्रकारे एखादा पशुपाळ असतो, मेंढपाळ, तो कसा त्या पशूंना, मेंढ्यांना तो कंट्रोल करत नेत असतोय, त्याच प्रकारे काळ शक्ती हा आपल्या सगळ्या मानवांना, आपल्याला वाटतंय त्या मेंढपाळांना माहिती आहे हा आहे, पण त्यांना वाटतंय मी फ्री आहे, मी इंडिपेंडेंट आहे, मी इथे गवत चरतो, मी तिथे गवत चरतो, मग मी काय जे काय त्याच्यात. पण ॲक्च्युली जस्ट टोटली काळ गणनेच्या ह्याच्यात आपण कंट्रोल नुसते वाहत जातोय, असं देवता लोक मुच्चकुंड सांगतात. आणि कारण का त्याला कल्पना द्यायची होती की तू परत जाशील तर तुझं कोण नसणार, तिथे कोण नाहीये. तर मग तो राजा, ते पुढे चर्चा पुढे झाली की तो आशीर्वाद वागतो की मला विदाऊट डिस्टर्बन्स झोपू द्या. आणि तो येतो आणि ते झोपतो. कुठे, किती वेळ आपल्याकडे, म्हणजे माझं लेक्चर काय संपलेलं नाही आहे, पण ओके, हां 11:15. तर बघा, मी एक नाव घेऊ का, जाऊ दे, एक खूप सिनियर ब्रह्मचारी आश्रममधले चौपाटीचे मेंबर, ते आता GBC आहेत, आता काय नाव घ्यायची गरज नाही. सो ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, त्यांना माहिती आहे, त्यांना माहीत नाही. इसमें ऐसे लगेगा कि जोक थोड़ा गृहस्थों के ऊपर है, पर इट्स नॉट जोक, ऐसे मत लो आप मदद में, पर एक्चुअली दोनों पॉजिटिव ही है, गृहस्थों का भी पॉजिटिव है और ब्रह्मचर्य को भी पॉझिटिव्ह आहे. पण ऐसे लग सकता है की त्या प्रभूजींनी एकदा 20-25 वर्षापूर्वी स्टेटमेंट केलं होतं. हे झोपेचा विषय आला म्हणून ते आठवलं, या सिलेबसमधलं नाही आहे, ते लिहिलेलं नाही आहे ते, पण आता एक्सटेम्पो विषय आला म्हणून आठवतोय. ते प्रभूजी म्हटले होते, कारण का असं वाटतं की ब्रह्मचारी लोक बरेचदा दिवसा झोपा काढतात किंवा झोपतच असतात. काही लोक दिसतंय वो भी सही आहे, पण झोपा काढतात ब्रह्मचारी लोक बरेचदा, पण देन एवढी दे हॅव लेट नाईट्स अँड अर्ली मॉर्निंग ती. म्हणजे मला एकदा आठवतं, मी नवीन जॉईन केलं होतं आश्रमात, 2-4 महिने झाले होते, तेव्हा देवामृत प्रभू, म्हणजे आता भक्ती रसामृत महाराज, ते IITला प्रोग्रामला जायचे तेव्हा, म्हणजे त्यांचे स्पेशल प्रोग्राम, रेग्युलर वीकली वेगळे, ते तर व्हायचेच वीकली स्पेशल. आणि IITतली मुलं ती ॲडव्हान्स, ते 93 साली सुपर निशाचरी होती. तुम्ही वाटूवाले मागासलेले आहात. आत्ताची मुलं निशाचरी झाली. IIT मध्ये 94 साली सुपर निशाचरी होती. तर त्यांचा प्रोग्राम चालू व्हायचा रात्री 10 वाजता. प्रोग्राम रात्री 9:30 झाला चालू व्हायचा, मुलं जेवण करून तिथे ऑन हॉस्टेलच्या आत, त्यांच्या हॉस्टेलचे काही TV रूम वगैरे जे काय असेल त्याच्यात, आणि तो संपायचा, मुलं उत्साहात आणि भक्तीला समोर मला पण उत्साहात, तो संपायचा पहाटे 3 वाजता वगैरे. कालच मला कोणतरी म्हटलं, काय बरं, जाऊ दे, नाव घेत नाही, आम्ही काय तेच 3 वाजता झोपलो वगैरे. आता ते प्रवास करून येत होते, पण जे काय असेल ते, तर 3 वाजता संपायचा. मग एकदा मी गेलो होतो देवामृत प्रभूंच्या, त्यात भक्तीरसामृत महाराज पण तेव्हाचे देवामृत प्रभू, त्यांचा असिस्टंट म्हणून, किती असं 3-3:30ला परत आलो. आणि प्रभूचीच कार चालवून जायचे, तेव्हा मारुती व्हॅन होती मंदिरात, कार चालवून जायचे आणि यायचे प्रसाद वाढायला, साऊंड सिस्टम लावायला, आणि बाकी आपलं बसून राहायचं, कसं ते प्रश्न उत्तर घेतायत वगैरे. आणि IITतले लोक एकदम चॅलेंजिंग क्वेश्चन वगैरे, आणि काही लोक दारूची बॉटल घेऊन येऊन बसायचे. सब ॲडव्हान्स IIT, असं तुम्ही एवढं ॲडव्हान्स नाही आहात. दारूची बॉटल घेऊन येऊन बसायचे, काय सगळे नाही, काय पिऊन यायचे आधी बसून, काय जो भी है, काय कंटाळा लावून जाऊन पेच असतील नंतर. तो ऐसा उनका प्रोग्राम चलता था तब उधर. तो एक बार हम आए थे वापस मंदिर में, कुछ 3:30 वगैरे वापस गए तब सुबह. आणि जेव्हा प्रभू काय झोपले नाही, त्यांनी लगेच आंघोळ बिंघोळ करून मंगलारतीची तयारी. आणि मी पण एकदम आता मंगलारतीचं अटेंड करायला म्हणजे वी कॅन नॉट मिस इट. तर पाऊण 1 तास असं झोपलो, मे बी 3:30 to 4:15 वगैरे. आणि उठलो, समोर उठलो, आणि आंघोळ बिंघोळ केली आणि आलो मंगलारतीला. कमीत कमी मंगलारतीमध्ये उभ्या असताना तरी झोप नाही आली. एक महाराज होते, नाव घे, पण महाराज आता, तेव्हा ते महाराज नव्हते, तेव्हा ते ब्रह्मचारी होते. पण मोस्ट ऑफ द ब्रह्मचारी मे नॉट बी टुडे, बट ॲटलीस्ट 10 years back and before that, they would be generally sleep deprived.
त्यांच्या कामामध्ये सेवेमध्ये जनरली ते स्लीप डिप्राइव्ड असायचे. तर ते हायएस्ट आताचे महाराज आहेत पण ते तेव्हा बोलायचे ते असे आरती करतायत देवाऱ्यामध्ये. सगळे लोक पाहतायत आरती, मंगल आरती. ते आरती करतायत आणि चामर हे करतायत. ते एक मोठं असं हे कसं NVCC मंदिर मोठं आहे. ही 40-1 वर्ष जुनी गोष्ट आहे. NVCCतली नाही, घाबरू नका. सो तर ते आरती करतायत असे मंगल आरतीमध्ये. तर तो जो तिथला लिडर होता त्या कम्युनिटीचा, इथे कसे राधेश्याम तसं तो लिडर पण आरतीला उभा होता. तो कोणतरी म्हटलं, हे इट सीम्स युअर पुजारी इज स्लिपिंग. आपल्याला गाडी चालवताना कशी झोप येते काही लोकांना, तशी त्यांना आरती करताना अशी झोप येत होती. तर ते एक भक्त येऊन म्हटला, तुमचा लिडर म्हणजे लिडर तुमचा पुजारी त्याला झोप येते वाटतं. नाही आमचं हाय स्टँडर्ड आहे, पुजारी वगैरे झोपत नाही आमचं. आणि ते असं बोलले आणि ते करता करता फुम त्यांचं चावर उडून गेला. चामार इकडे आणि घंटी तिकडे. आणि ते जागे आणि घंटी वाजली. एनीवे तो गौरांग कोणतं स्टेटमेंट सांगू का? गृहस्थ लोगने उसको बुरा मत लेना वैसे थोड़ा सा. तर ते म्हणतात, देखो ऐसे है, गृहस्थ क्या जो रोया नहीं, और ब्रह्मचारी क्या जो सोया नहीं. गृहस्थ लोक कसे रडतात, माझी बायको खूप नखरेली आहे, असे रडले ना स्वामी. ते रडतात की EMI वाढलाय, महागाई वाढलं. बायको बोलते, बायको सगळ्यांचं छान आहे. जो भी है तो हम ब्रह्मचर्य के ऊपर आएंगे. तो ब्रह्मचर्य क्या जो सोया नहीं. तर वो तुमको मालूम, तुम्हारा अभी मैं दोनों डिपार्टमेंट से बाहर हूँ. जो भी है, तुम सोया था तो ब्रह्मचर्य आश्रम में ज्वाइन कर दो. त्याच्यातून मी ऐकलं नाही, मतलब सोया था. जिनको सुंदर तो आम्ही प्रवचन आश्रम जॉईन करतो. सो एनिवे, तर एक अजून सांगायला नको पण सिलेबस झोप उडून गेली होती. तर ते होते असे चांगलं ढुंग उडून गेलं, बेस जोरात वाजायला लागले. मग आधी हळू वाजत होती. पण ते आपल्याला वाटते, पण ते रात्र सेवा करायचे, दिवस रात्र. आता परमपूज्य राजा महाराज जवळ 8 वर्ष ते दररोज फक्त 2च तास झोप काढलेली त्यांनी. एक दिवस नाही, दररोज कंटिन्युअस रात्री 12, 1, 2ला झोपायचे आणि पहाटे लगेच हार्डली 2 तास ते झोपून असे 8 वर्ष नॉनस्टॉप त्यांनी सेवा केलेली आहे 2-2ला. तर ते तर खूप हाय झालं, एवढं हाय काही करत नाही. पण एनिवे, एकदा आमचे प्रोजी होते, हे मी सांगितलेले आधी. चौपाटीमध्ये आमच्या आश्रममध्ये प्रभुपादांची एक एक्स्ट्रा एक मूर्ती मंदिरात होती आणि एक एक्स्ट्रा मूर्ती होती. तर ती आश्रममध्ये आणून ठेवली होती. तर एक दुपारी 2ची वेळ वगैरे असेल, 10-11ची वेळ असेल, दिवसाची वेळ होती, मला आठवत नाही, मीच होतो. तर आलो मी आमच्या रूममधनं आलो आणि तिथे लॉकर तिथे मी मला आंघोळीला कपडे धुवायला जायचं होतं, शेविंग वगैरे करायला. तर मी आलो, टॉवेल गुंडात होतो. तर मी पाहिलं एक प्रोजी असं प्रभुपादांना दंडवत करतायत. म्हणजे फुल दंडवत नाही, फुल दंडवत परवडलं असतं, हाफ दंडवत, जसं आपण तुळशी महाराजांना दंडवत करतो ना, पंचांग प्रणाम, तसं दंडवत करतायत. म्हटलं ठीक आहे, प्रभुपाद मूर्ती त्यांना दंडवत करत असतील. मी आपला गमचा घेतला, शेविंग बिविंग कपडे धुवायचं सगळं घेऊन गेलो. कपडे धुतले, शेविंग केलं, आंघोळ केली. 1.25 तास लागला. परत आलो, अरे ह्याचा दंडवत अजून चालू आहे. म्हटलं पंचांग दंडवत करतायत पण बॅलन्स गेला नाही. म्हटलं बॅलन्स मध्ये दंडवत चालू आहे. म्हटलं हे दंडवत म्हणजे एवढं भाव विभोरतेने दंडवत करताय का मी काय म्हणत नाही. मला वाटलं एकदम जय प्रभुपाद, डेडिकेशन टू प्रभुपाद म्हणून दंडवत करतायत. मग समोदर मी कपडे घातले, तिलक लावला, तरी त्याचा दंडवत चालू होता. मग म्हटलं तर काय करू, हे ना उठू का नको, म्हणजे हे झोपलेत का नाही, झोपले असतील तर नाही तर मी त्यांची काय समाधी डिस्टर्ब केल्यासारखं ना. देव मला कळेल ना ती समाधी आहे का जे काय ती आहे. एनिवे, असं अजून अर्धा तासांनी मग त्यांची समाधी जे काय त्यांचं निद्रा संपली. असे उठले, विचारलं प्रभुजी आप क्या कर रहे थे. बोला मैं पहले दंडवत करते करते सो गया, फिर सोते सोते दंडवत कर दिया. बाद में उड़ गया. तो म्हटलं ठीक आहे, आप गिरे नहीं, अच्छा हो गया. सोते सोते फॉल डाउन. तसं तर झालं नाही. त्याने वैसे होते रहता है.
हनुमान जी इधर नहीं आगे के हनुमान जी के घर के नहीं है मिस कर रहे हैं हो आले वाटतं तो कोणाचा नाही तो ह्यांचा ओके राघव आहे नाही राघव नाही ह्यांचा ठीक आहे तर एकदा हनुमानजींचा आम्ही बोलवतो कुठे ते साऊथ इंडियात गेलो होतो आप लोग रामेश्वर कौन कौन गए अतुल जी तुम्ही कधी गेले होते रामेश्वरला कणकोली बरोबर नाही पण बरेच वेळ जाऊन आलो. मागच्या वर्षी पण जाऊन आलो. आता नाही मागच्या वर्षी तर आता रोड वगैरे झालेत खूप आता अगदी धनुषकोडी पण रोड झालाय मी आता गेले 10-12 वर्ष गेलो नाही हां हां पण तेव्हा धनुषकोडी पण कुठे रोड होते त्या शेवटच्या गेलेलो रोड नव्हते हां आता रोड झालाय शेवटचा हाँ तो तब जीप जाता था तो मैं हनुमान प्रसाद प्रभु और नित्यानंद प्रभु वो संस्कृत वाले पतले तो मतलब माझ्यापेक्षा काही लोक पातळ आहेत आम्ही त्यांना पतले म्हणतो हनुमान प्रसाद प्रभू नित्यानंद प्रभू आणि मी कारण का आम्ही IYS यात्रेचे इन्चार्ज होतो तेव्हा झालं 20-1 वर्षापूर्वी तर माझं मॅनेजमेंट प्लॅनिंगमध्ये एकदम थोडं व्यवस्थित असतंय तर तिथे गेलो आणि 100 लोकांना घेऊन जायचं यात्रेला 100-150 लोकांना मुलांना तर आणि लोकांवर काही विश्वास ठेवला नव्हतो भौतिक जगतातल्या तर म्हणजे किती शेड्यूल कसं करावं किती मुलांना पायी जायला तेव्हा त्या आता एक बस स्टॉप पर्यंत तेव्हा रोड होता आपण गेलो तेव्हा बस स्टॉप पर्यंत होता आणि पुढे एक 10-12 किलोमीटर पायी 10-12 एक 7-8 किलोमीटर पायी चालावं लागायचं जे काय असेल ते आणि ते जीप पण होती पण आमचे एकदम 150 लोक गेले तर तेव्हा जीप नव्हती 150 लोकांना कुठनं जीप होणार एवढे आणि मग काही लोकांना येणार मग ती जीप सोडणार मग परत येणार त्या आणि हे सगळे कॉलेजचे बैल होते तर आम्ही रोडला आमच्या यात्रेत आम्ही पायीच जाणार सो पण पायी जाणार म्हटल्यावर आता कसं आहे मी त्याच्या आधी 1-2दा पायी गेलो होतो पण तेव्हा यात्रेत फिरायच्या हिशोबाने गेलो होतो फिरायचं म्हणजे मॅनेजमेंटचं पण आता मला माहिती पाहिजे होतं की एक्झॅक्ट किती टाइम लागतो पायी चालायला आणि त्यानुसार माझं आणि समजा 1 तास लागला तर ग्रुपमध्ये चालायला 1.5-2 तास लागणार 100 लोकांना चालायला तर चालायला तिथे सो पुरा प्लॅनिंग केले तर आमचं मी असंच करायचो मी म्हटलं आपण लोकांवर विश्वास ठेवायचा नाही कोण म्हटले पौना घंटा में पहुंच जाएंगे कोई 1 घंटा कोई अर्धा घंटा कोई 2 घंटा म्हटलं हे काय असं नाही चालायचं आपल्याला किती घंटा लागतात ते बरोबर माहिती पाहिजे मी यात्रा मॅनेजर आणि नित्यानंद प्रभू आमचे तमिळ तिथे सगळं तमिळच चालतंय तर ते तमिळ भाषेक आहेत तर तमिळ ट्रान्सलेटर आणि हनुमान प्रसाद प्रभू टाइमपासला त्यांचं काय काम धंदा नाही ते फिरायला तर असे आम्ही गेलो होतो खूप पूर्वी 20 वर्षापूर्वीची मग आम्ही म्हटलं आपण पायी जायचं आणि पायी यायचं तर आणि त्या रेतीमध्ये इथे कोण खरी बोल कोणी मुच्चकुंड गुफेत शिरलं वाटतं हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे हो ना म्हणतो हो गया रे मुझसे लहान मुलं तर घोडत नाहीत ना त्या सांगता येत नाही त्या घोड्यावरून पण 2-3 गोष्टी आठवल्या मला पण आधी हनुमान आमची गोष्ट घोड्याची आठवण करा काल तुम्ही करत होते अभिषेकला विचार मी तर आतल्या गोष्टीत बॉक करत होतो अभिषेकने सहन केलं सगळं त्याच्या डोळ्यात झोप दिसते बघ सगळी मी दार उघडून जेव्हा बाहेर आलो तेव्हा मला ऐकू आलं सो एनिवे अभिषेक म्हणतो चूप बसा मला त्रास झाला पुढच्या पासून सुंदर बरोबर मी जाणार नाही फ्लॅटमध्ये एनीवे तो हम गए वॉकिंग करते हुए गए तो वॉकिंग करके हमको समझा कितना समय लगता है 2 घंटा क्योंकि रेती में चल के 2 घंटा लगता है आणि आम्ही ते चालू होतो आमच्या पाय स्लीपर्स आहे चपल्या म्हणजे साध्या चपल्या होत्या बूटही तिथे काय विशेष कामाचे नसतातच कारण का ती रेती एवढी ओली आणि अशी स्टिकी आहे तर मग आम्ही काय केलं तर जाताना एक असं काहीतरी झुडूप दिसलं त्या झुडपात आम्ही आमच्या चपला लपवून दिलं म्हटलं इथे ठेवू येताना चपलांना हातात घेऊन गेलं चालायचं मग ते जाताना कोणी अर्धा तास आणि कोणी पाऊण तास म्हणत होतं ते मे बी त्या टेम्पोचा टाईम सांगत असतील जीपचा तर आम्ही 2 तासात गेलो आणि संध्याकाळी 8ची आमची ट्रेन होती रामेश्वरम टू तिरुचिरापल्ली श्रीरंगम तिथे यात्रा जाणार होती मग तिथे पोचल्यावर आम्हाला कळलं मी पायी गेलो तर इकडनं या बस स्टॉपवरून एक लास्ट बस होती रामेश्वरला जायला आणि ते बस पकडून धावपळ करून आम्हाला म्हणजे बस तर पकडणं कंपल्सरी होतं लास्ट बस पण म्हटलं तर एवढा लेट झाला आपण पायी गेलो तर लास्ट बस मिळणारच नाही पर्याय काय धावा दुसरं काही ऑप्शनच नाही
पण धावा कसलं त्या रेतीमध्ये. हा, त्या रेतीमध्ये 50 मीटर 100 मीटर धावल्यावर आमचं हरी बोल राग झोप. मग थोडासा धावा, थोडासा चाला, थोडासा धावा, अरे धाव रे. मग कधी मी हनुमान म्हणायचो धाव रे, कधी हनुमान म्हणायचा धावा प्रभूजी. असं करत कसं अर्ध्या वाटेत आलो. तुम्हाला आठवत असेल तर त्या रस्त्यात असं अर्ध गेल्यावर लेफ्ट लाईक रस्ता आलो, तिथे एक फिशरमॅन गाव आहे. तर त्या आम्ही अर्ध्या वाटेत धावलो, एक 4-5 किलोमीटर धावलो रेतीमध्ये. कारण का धावल्याशिवाय पर्याय नाही. आणि आम्ही जसं आलो तेव्हा त्या फिशरमॅन गावात एक मोठा ट्रक येत होता. मोठा म्हणजे सॉरी 407 पेक्षा थोडा मोठा, 709 वगैरे, फुल साईजचा नाही, LP वगैरे नाही, ते रेतीतलं 709 ट्रक येत होता. आणि तो असा येऊन जाणार होता, म्हणजे आम्ही पोहोचत नव्हतो, पण आम्ही इकडनं थांबा 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 कसा हातवारे करतोय, ओरडतोय मराठी हिंदी तमिळ जी भाषाची. आणि समोर तो ट्रक असा आला आणि तो आमच्याकडे थांबला. आम्ही धावत धावत गेलो आणि म्हटले आम्हाला घेऊन जा, लास्ट बस आम्हाला पकडायची. तो म्हटला चालेल नेतो तुम्हाला. म्हणतो बसा. कुठे बसा? तर मागे अख्ख्या त्या ट्रक भर मोठी मोठी सुकी मच्छी भरलेली होती. तो म्हणतो तिथेच अजून काय चान्स नाही बसायला. जे लोकांनी खाल्लेली त्यांना कळेल, ते नाही खाल्ली त्यांना पण कळतंय तिथे त्या रस्त्यातनं गेल्यावर. तर आणि हनुमान तर मराठा, तो खायचा, त्याला काय प्रॉब्लेम नाही. मी ब्राह्मणपणे आम्ही एअरफोर्सला असताना 2-4दा खाल्लेलं आहे. आणि मला कसं काय, मला वास बीस असा काही त्रास होत नाही, सगळं चालतंय. नित्यानंद भाऊ एकदम प्युअर साऊथ इंडियन ब्राह्मण, त्यांनी काय हात काय कधी पाहिला नाही, वाच तर आमची गोष्ट. आम्ही म्हटलं चला ह्याच्यावर, म्हटलं तो ट्रेन नाही मिळेल आम्ही अपने को. तर ते सुक्या मच्छीचे मोठी मोठी बोचकी भरलेली होती गोडपाटात. आणि तो ट्रक असा भरला होता फुल. आणि त्याच्यावर ते दोरे बांधलेले असतात ना, आणि त्याच्यावर आम्ही, आणि तो काही डांबरी रोड नव्हता, तो रेतीचा रोड. तो ट्रक असा होतोय बोटीसारखा. आम्ही त्या दोऱ्यांना पकडून, ते दोरी होते ना दोरे, आम्ही कम्प्लिटली त्या मच्छींना एकदम टच करून झोपलो. सगळे लोक त्या स्पायडरमॅन दोऱ्यांना पडून पडत नाही. अरे. आणि मग शेवटी तिथे शेवटच्या स्टार्टिंग पॉईंट मध्ये बस स्टॉपच्या थोडंसं 100 मीटर पोहोचलो. तर हे चपला इथेच कुठेतरी लपवल्या होत्या. कसं ट्रक आला थांबवलं, काय झालं नाही, आम्ही चपला होतो. आम्ही खूप शोधल्या, पण ती सगळी झुडपं सारखी, चपला काय सापडलंच नाही. कोणत्या झुडपा खाली सापवलंय. परत आलो, ट्रकच्यावर चढलो, त्या बस स्टॉपपर्यंत सोडलं. समोर बस मिळाली, तिथे बस मिळाली, अगदी धाव करत रेल्वे स्टेशनला गेलो. आणि रेल्वे रामेश्वरम टू तिरुचिन्नापल्ली, नशीब ती रामेश्वरमला स्टार्ट व्हायची आणि तिरुचिन्नापल्लीला एंड व्हायची. चढल्या आम्ही झोपून गेलो. तिघेही गाढ झोपलो. आणि तिरुचिन्नापल्ली सकाळी 5:30-6ला पोचायची ट्रेन. ती लोकं त्याच्यानंतर काही चढली, काही उतरली, तिरुचिन्नापल्लीला पोचली, अख्खी ट्रेन रिकामी झाली. आम्ही आपलं झोपलेच होत. आम्हाला एवढं रेतीत धावल्यावर कोणाला जागेला, रेतीत धावल्यावर मच्छीचा वास घेतला होता, कोणाला जागेला. झोपलो. मग ती ट्रेन यार्डात गेली, यार्डातनं क्लिनिंगला निघाली. मग तेव्हा ती शेवटची अशी हल्ली इंजिन त्यांनी काढलं, तेव्हा असं माझ्या जाग आली. मी पाहिलं परत, कुठे होतो मी. अरे आजूबाजूला काही दिसतच नाहीये. अरे मग पाहिलं तर ऍटलिस्ट हनुमान नित्यानंद तरी आहे, बाकी अख्खा डबा रिकामा. मी उठलो, नाही उठा कोण नाही वाटतं. तिरुचिन्नापल्ली आलं का गेलं का बघू काय. ते सगळे असे उठले कशीवाशी आणि दारात आले. तर ट्रेन तेव्हा उभी झाली होती. म्हटलं डब्यात कोण नाही, अख्खे डब्या नाही, ट्रेनमध्ये पण कोण नाही. आणि आम्हाला वाटलं बाहेर तिरुचिन्नापल्ली प्लॅटफॉर्मला असेल, तर प्लॅटफॉर्म पण नाही. मग कुठे होतो आम्ही. तेवढ्या ती परत हल्ली ट्रेन. मग एक तिथला तो स्टाफ होता. म्हटलं अहो मी कुठे आहोत. तिरुचिन्नापल्ली तमिळमध्ये तू आम्हाला बाकी काय. तर तू म्हणतो तुम्ही यार्डात आलाय, लवकर उतर आता इथे, नाही तर अजून कुठेतरी ट्रेन चालली पुढे लांबच्या यार्डात. तर त्या यार्डातच चालू होतं, कसं बसं आलो. एनिवे दॅट इज स्लिपिंग, मुच्चोकुंडासारखं. आता वेळ डायव्हर्ट नको, प्रसाद येणार आहे, पण थोडंसं घोरायचं. इंटरेस्ट येतो आता लेक्चर मध्ये. तर लोणेरेला एकदा आपल्या काही ॲल्युमिनियम लोक येऊन प्रोग्राम करायचे, तेव्हा मे बी तुम्ही अटेंड केला असेल तो प्रोग्राम. तुम्ही लोकांनी म्हणजे किरण थले वगैरे कोणत्या बॅचचे, निमेश कोळी, किरण थले, निमेश कोळी, तुमचा तर निमेश कोळी तो फर्स्ट इयर होता तेव्हा, निमेश कोळी. तर हॉस्टेलमध्ये तो मोठा प्रोग्राम होता.
आणि त्याचा ड्रामा करायला, 10 पैशाची सर्कसचा ड्रामा करायला 3 एकदम तब्येतवाले लोक, म्हणजे ते आले होते, मग आम्ही ठरवला ड्रामा करायचा. एक श्रीकिशोर प्रभू, दुसरे विजय मथास, वृंदावन नटवर प्रभू, आणि तिसरे नाही निलेश चव्हाण तर फारक आहे. हा नाही, आपल्या डोळ्याचा नाही, निशांत हजारे. निशांत हजारे तो केतन हजारे ठाणेवाले कॅटरर. निशांत हजारे हॉटेल होता जगन्नाथ हॉटेल, हा नाशिकवाले म्युझिकवाला. तो हे तिघे एकदम तबियतवाले. तो भाऊ के यहाँ पे भी बेचता और साइड में भी बेचता. हाँ, तो भाऊ के यहाँ पे बेस में 3 लोग सोए थे और भाऊ नीचे एसी रूम में सोए थे और ये लोग ऊपर फर्स्ट फ्लोर में सोए थे. आम्ही सगळे या खोलीत झोपायचं नाही, एक खोली हॉरिबल आहे, तिघे तिथे. तर सगळे आलो, सकाळी भाऊ येतात, भाऊ सावंत. आम्ही सगळे उठलो, नाश्ता विस्ता केला. भाऊ नाही, भाऊ नाश्ता केला. इथे कोण झोपले घरी वर? म्हटलं काय झालं भाऊ? अरे काय बोलत होते, माझा अख्खा बंगला हालत होता. मी खाली एसी रूम मध्ये झोपलो होतो, दारं खिडक्या बंद. हे पहिल्या मजल्याला मला काय झोप लागली नाही. आणि हे तिघे झोपेत घोरायचे, पण कसे एकदम म्युझिक मध्ये तिघे वेगळे. पहिला भागाचा आवाज काढायचा, तो असा शांत झाला की एक सिंहाचा आवाज काढायचा, आणि तो झाला तिसरा गाडीचा. आणि असं एकमेकामागे म्युझिक चालू रात्रभर. भाऊ म्हणतात रात्रभर झोपलं म्हणतात. कोण होते? आम्ही मनात म्हटलं भाऊ बोललो आम्ही सगळे तसं झोपलो होतो. तुम्हाला येते त्या तिघांना येते आणि तुम्हाला येते, आम्ही सगळे बाजूला. पण त्यापेक्षा एक आमचे आता नाव घेतो, बरंच विहारी करून ते घोरत नाही, तेव्हा अजून पातळ होते. पण वृंदावन यात्रेमध्ये त्यांना अशी रूम मिळाली की त्यांच्या रूममध्ये होतो, हे एकदम सुपर कोण आहे. ते बेडवर आणि एक्स्ट्रा बेड खाली. ते म्हणतात स्टिरिओफोनिक चालू होतं रात्रभर. एका कानात एक, तर काय करायचं म्हटलं मी इयरप्लग घालतो. त्यांनी एकदम नवीन युरोपियन भागाची इयरप्लग घातली आणि घातले. म्हटलं आता चांगली झोप लागेल. आणि ते म्हटले दोघांना घरू दे, मी इयरप्लग घातलेले युरोपमधले, आणि झोपले इयरप्लग घालून. आणि थोड्या वेळाने बघतात तर स्टिरिओफोन चालू, इकडनं एकाचा वाघाचा, इकडनं सिंहाचा. म्हणत इयरप्लग काय झाले? म्हणून एवढं सॉलिड घोरायचं की इयरप्लगच बाहेर आले का? त्यांचं व्हायब्रेशन स्ट्रॉंग होतं. अरे बरंच झालं काही, परत आपण मुच्चुकुंदाकडे येऊ. परत सगळे मुच्चुकुंदांनो जागे होऊन जा. सो अरे हॅविंग सेड दॅट, तो माताजी आप अकेले नहीं, दुख वाले बहुत लोग हैं दुनिया में. तो मुच्चकुंड जागा हो गया. उन्होंने अभी देखो सब जागे होके किसका दर्शन करने का है? भगवान श्री कृष्ण का. हाँ, तो उन्होंने भगवान श्री कृष्ण का दर्शन कर लिया. हे प्रसाद वाढणाऱ्यांना पाठवणाऱ्यांना झोपू नका सांगा. त्यांना प्रसाद, त्यांना कॉल केला, हरिवत प्रसाद येतो ना, फोनवर बोलायला चालू करते. त्यांना सांगा वेळेत आला प्रसाद. मोठा फिस्ट आहे, फिस्ट के बाद सोचो. अजून एक मोठी आश्चर्य गोष्ट, ओ प्रभू जी, ओ आपके हनुमान जी नहीं है, माताई पण नाही, ते वानप्रस्थ आश्रममध्ये होते, चौपाटी आश्रममध्ये खूप वर्ष. हां, तो त्या अशक्य वस्तू त्यांनी केली. आपण आरती करताना झोपलेलं आता ऐकलं, ते जेवताना झोपलं. कोणी पाहिलंय का शिवदाबाबू जेवताना? असं ते असं जेवताना झोपणं म्हणजे दॅट मीन्स लाईक व्हेरी हाय चॅम्पियनशिप. पण ते प्रभूजी होते, ते जेवताना झोपायचे. बाकी काही करता झोपू शकताय तुम्ही. गुगल सर, हा ते एक सर, एक PhD प्रोफेसर होते. त्यांनी नाव त्यांचं ते गुगल, म्हणजे तुमचं हे गुगल नाही, त्यांचं नाव पण गुगल होतं. लॅपटॉप मोबाईल गुगल नव्हे, त्यांचं नावच गुगल. तर मला खरंच कळलं नाही, गुगल इथे त्यांचं नाव गुगल होतं. आणि ते शिकवताना पण झोपायचे वाटतं कॉलेजमध्ये. सो एनिवे, ते पण जेवताना झोपायचे असं त्यांचा अनुभव आहे, माझा नाही. सो 2 लोक आहेत. अजून तुमच्यातलं कोण आहे का? आज फिश खाताना कोण कोण झोपतंय बघूया. सो एनिवे, हॅविंग सेड दॅट, ओके लेट्स कंटिन्यू. सो मुच्चकुंड उठ गया और देखा तो भगवान श्री कृष्ण सामने है. अभी वो तो जल के राग हो गया है, सुंदर दर्शन है, श्याम वर्ण चतुर्भुज. आता त्यांच्या समोर भगवान कृष्ण धावले तेव्हा द्विभुज होते,
पण ते चतुर्भुज रूपात उपस्थित झाले. पितांबर आहे, श्रीवत्स आहे, कौस्तुभ मणी आहे, गळ्यामध्ये वैजयंती हार आहे आणि खूप सुंदर शांत चेहरा आहे जो सगळ्या जगाला अट्रॅक्ट करू शकेल. आणि कानात मकर कुंडल आणि सुंदर प्रेमळ दृष्टीने ते कोणाकडे पाहतायत? कृष्ण मुच्चांकडे. तो झोपेत आहेत अजून. कृष्णांकडे पाहतायत नाही, कृष्ण मुच्चुकुंदाकडे प्रेमळ दृष्टीने पाहतायत. रोजी आग खुलातेच होते. सो कुछ लोग होते हैं मालूम है ना, नींद में से आग खुला रखते हैं. few people they keep their eyes open and sleep. They are actually sleeping but their eyes are open. Sometimes half open. हाँ ठीक है, चलो बाद में. अभी तो किंग मुच्चकुंड ने देखा कि इतने तेजस्वी व्यक्तिमत्व कौन है. सो ही वॉज कंफ्यूज क्योंकि उनको लग रहा था कि ये तो भगवान है. मतलब रंग रूप देख के तो लग रहा है ये भगवान है. पर वो सोचे भगवान यहाँ पे गुफा में मेरे सामने, और वो भी किसने मेरे को लात मारा, मैंने आँख खोला वो जल गया, तो यहाँ पे कहाँ से भगवान आएंगे. और व्हाट इज माय क्वालिफिकेशन. बोलते मेरा तो कोई क्वालिफिकेशन नहीं है, मेरी कोई योग्यता नहीं है कि भगवान आएंगे. और उन्होंने गर्ग मुनि ऐसे कोई ऋषि मुनि से सुना था कि कलयुग के 28वें सॉरी ये ब्रह्मा जी के दिन के 28वें युग में, सॉरी ये मनवंतर के 28वें युग में, ब्रह्मा जी के दिन के नहीं, ये मनवंतर के 28वें युग में भगवान कृष्ण आने वाले. तो उसको लगा कि शायद उतना टाइम हो गया होगा, तो भगवान कृष्ण आए भी होंगे, पर आए होंगे तो मेरे सामने क्यों. मतलब मेरा क्या ऐसा कोई खास योग्यता है कि भगवान कृष्ण मेरे सामने आए. सो उन्होंने पूछा मुच्चकुंड महाराज ने कि आप कौन हो, इतने तेजस्वी आप हो की तुमच्या तेजामुळे आमचे डोळे दिपून गेले, आम्हाला डोळे उघडे ठेवायला कठीण जात आहे. आणि तुम्ही इथे आमच्या या गुफेमध्ये कसे काय. तुम्ही कोण देवता आहात का. सूर्य चंद्र एवढे तेजस्वी, पण मला वाटतं तुम्ही देवता नाही आहात, तुम्ही सुप्रीम परम पुरुषोत्तम भगवंतच आहात. कारण का तुमच्यामुळे एवढा गुफेतला सगळा अंधकार पण निघून गेलेला आहे. तर इथे विश्वनाथ ठाकूर सांगतात की भगवंताने त्या गुफेमधला अंधकार काढून टाकला आणि मुच्चकुंड महाराजांच्या हृदयातला पण अंधकार काढून टाकला. आणि त्याच्या आधी त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहात. एक मिनिट. ते म्हणतात की तुमची ओळख सांगा, तुमचं कुळ सांगा, तुमचं कार्य सांगा. पण हे विचारल्यावर त्याच्या आधी मुच्चकुंड महाराज ही पद्धत आहे, आधी आपली ओळख द्यायची असते. देयर इज अ सिस्टम. तर मुच्चकुंड महाराज आपली ओळख द्यायला सांगतात. म्हणतात की आम्ही क्षत्रबंधू फॅमिलीतले आहोत. तर मुच्चकुंड महाराज इतके क्षत्रिय असतात, एवढं देवतांना मदत केलेली असते, पण ती आपली ओळख काय सांगतात, आम्ही क्षत्रबंधू फॅमिलीमधले आहोत. तर इथे आपले आचार्य स्पष्टीकरण करतायत की वैदिक संस्कृतीमध्ये एखादा क्षत्रिय किंवा तत्सम कोणी व्यक्ती स्वतःला मी तो नाही ओळख करायचा, मी क्षत्रिय म्हणून. लोकांनी सांगितलं पाहिजे की हे क्षत्रिय. आणि त्यांचे कार्य पाहून, त्यांचं शौर्य पाहून एखाद्या व्यक्ती स्वतःला क्षत्रबंधू म्हणूनच ओळख करायचा. आणि लोक स्वतःला ब्रह्मबंधू म्हणजे ब्राह्मण बंधू म्हणजे त्यांच्या नातेवाईक, म्हणजे आम्ही क्वालिफाईड नाही हो, आम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेतला आहे, क्षत्रिय कुळात, म्हणजे ही ओळख करायची पद्धत होती स्वतःला. भले ते क्वालिफाईड असतील, उलट जो खरा क्वालिफाईड आहे तो अशी ओळख करणार नाही की मी क्वालिफाईड ब्राह्मण आहे, मी क्वालिफाईड क्षत्रिय आहे. जसं आपल्याला वाटत असेल की नो आय एम क्वालिफाईड टू गेट कृष्ण, दॅट मीन्स वी आर नॉट क्वालिफाईड. आपल्याला वाटत असेल की आता मला भगवंत प्राप्ती होण्याकरता मी योग्य झालेलो आहे, त्याचाच अर्थ असा आहे की मी भगवत प्राप्ती करता योग्य नाही आहे. सो एनिवे अजून एक घोड्याची गोष्ट आठवली, जाऊ दे नंतर लास्टला, हे संपल्यावर सांगा, आठवण करा. हम 6 पतले लोग थे और हमारे ब्रह्मचर्य आश्रम में एक ही रूल है, रूम यात्रा में बोला जाता है तुम तुम्हारा रूम में पार्टनर चॉइस कर लो. तो मेन क्वालिफिकेशन ये सब पार्टनर चल जाते हैं हमको, पर मेन क्वालिफिकेशन घोणारा न घोणारा, सगळे न घोणारे एखादा घोणारे सगळे एका रूम मध्ये असतात. सो एक गोष्ट है, आम्ही 6 के 6 मायापुर यात्रा में सब आम्ही आमचा ग्रुप वेगळा न घोणारे मध्ये, तो वहाँ पे भी सब घोर रहे थे, बाद में बताऊंगा न, तो कभी बाद में.
सो यहाँ पे क्या हो गया, वो यस, तो उन्होंने खुद का ओळख काय सांगितलं की आम्ही क्षत्र बंधू आहोत. आणि मी असं खूप लांब युद्ध केलं कोणासाठी, देवतांसाठी, आणि मग असा आशीर्वाद मागितला आणि इथे मला कोणी त्रास देऊ नये म्हणून मुच्चकुंड गुफामध्ये एक तो बताने पड़ेगा. ब्रह्मजी आश्रम में अभी भी एक हॉल है, क्योंकि ब्रह्मजी लोग लेट आते हैं, अलग अलग लेट नाइट प्रोग्राम, तो हॉल है कि दिन रात वहाँ पे आप शांति से सो सकते हो. वहाँ पे कोई आवाज़ करने का नहीं, कोई डिस्टर्बेंस करने का नहीं, इसलिए वो हॉल का नाम है मुच्चकुंड हॉल. अभी भी चौपड़ी आश्रम में है. दैट इज फॉर स्लीपिंग, दैट इज अ नीड, मुच्चकुंड हॉल. सो एनीवे, तो बोला मैं थक गया था और मैं भी सो गया और वो ये मर गया, पर आप कौन हो, इतने तेजस्वी हो, मेरे को तो लग रहा है आप परम पुरुषोत्तम भगवान ही हो. तर आता भगवंतांनी उत्तर द्यायला चालू केलं आणि ते म्हणतायत की बघा, त्यांनी आपली ओळख सांगितली ना, मी कोणाचा जन्म आहे, कोणाचा मुलगा आहे, मंदाताचा मुलगा आहे वगैरे वगैरे. तर भगवंत सांगतात मी हजारोदा जन्म घेतलेला आहे, हजारो रूपांमध्ये, हजारो शरीरांमध्ये, पण दरवेळेला मी काय करतो, धर्म स्थापन करतो, अधर्माचा नाश करतो. आणि अशा प्रकारे जेवढे पृथ्वीवर, एक वेळ तुम्ही बोलू शकता की पृथ्वीवर किती धुळीकण आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त वेळा मी अवतार किंवा जन्म घेतलेला आहे. पण आता सध्याच्या जन्माबद्दल आहे का, अरे बोले 1000 बार जन्म लिया है, लाखो बार, पण अभी का बताओ. तर भगवंत स्वतःहून सांगतात की आता अनक दुंडोबी, म्हणजे वासुदेवांचे एक नाव आहे, वसुदेव सॉरी वसुदेव जे अनक दुंडोबी आहेत, भोज वंशातले, काय यदू कुळातले, आणि देवकी ही माता आहे, ह्यांच्या पोटी मी जन्म घेतलेला आहे. आणि या जन्मात पण मी अनेक असुर, कंस, अगासूर, बकासूर ह्या सगळ्यांना मारलेलं आहे. आणि आता माझ्या अरेंजमेंटनी हा जो काल येऊन होता तो तुमच्या दृष्टिक्षेपाने जळून राख झालेला आहे. आणि पुढे सांगतात की मी तुमच्यासमोर का आलो इथे, कारण का हे मुच्चकुंड महाराज, तुम्ही अनेक जन्मात अनेकदा प्रार्थना केलेली आहे की मला, म्हणजे तुम्हाला माझं दर्शन व्हावं. तर मुच्चकुंड महाराज की सांगे भगवान क्यों आहे, दर्शन व्हावं म्हणून प्रार्थना केलेली आहे. म्हणून मी तुमच्यासमोर स्वतः इथे येऊन उपस्थित राहिलेलो आहे, कारण का मी माझ्या भक्तांच्या प्रती काय म्हणूया प्रेमळ आहे. तर असं ओळख केल्यावर आता तो मुद्दा जो सकाळी आपण घेतला आणि बाकी आहे, भगवंत म्हणतात मुच्चकुंड महाराजांना, आता तुम्हाला जे काय माझ्याकडून मागायचं आहे ते मागा, तुमची जी काय इच्छा आहे ती मी पूर्ण करेन. आचार्य सांगतात की या जगाचा स्वभाव कसा आहे, आपल्याकडे काही वस्तू नसतात म्हणून आपण दुःखात असतो, आणि काही वस्तू आल्या की त्या नक्कीच काय होणार असतात, हरवणार असतात किंवा नाश होणार असतात किंवा जीर्ण होऊन नष्ट होणार असतात. तर ते हरवतात, म्हणजे वस्तू आल्या की हरवतात म्हणून दुःखात, आणि आल्या नाहीत म्हणून दुःखात. तर असे हे जगाचा स्वभाव आहे. तर पण म्हणतात ज्यांनी भगवंतांना प्रसन्न केलंय त्याला हा सगळा प्रभाव पडणार नाही. मुच्चकुंड महाराजांना लगेच त्यांनी भगवंतांना दंडवत केला, आणि आता भगवंतांनी त्यांना सांगितले तुम्ही मागा काय पाहिजे ते. तर भगवंतांना स्मरण करत, गर्गा मुनींचं स्मरण करत त्यांना कळलं की भगवंतच आहेत. गर्ग मुनी सांगितलेलं 28व्या युगात या मन्वंतरात येणार आहेत. त्यांनी भगवंत, पण त्यांनी पाहिलं भगवंत चतुर्भुज रूपात आहेत आता, पण तरी पण त्यांनी त्यांना कृष्णच म्हणून हाक मारला. चतुर्भुज रूपामध्ये पण ते कृष्णच आहे, त्यांचं नाव कृष्णच आहे, त्यांनी हाक मारली. मुच्चकुंद आधी प्रार्थना म्हणतात. ते म्हणतात या जगातले लोक आहेत ते, त्यांना खरं फायद्याचं काय आहे त्यांना माहीत नसल्यामुळे ते भ्रमित झालेले आहेत, आणि म्हणून ते तुम्हाला तुमची आराधना करत नाहीत. उलट काय करतात, ते तुमची आराधना करतात, भौतिक जगतात उपभोग घ्यायचा, भौतिक जगतात हॅप्पी व्हायचा प्रयत्न करतात. जमीन, जुमला, परिवार, पैसे, काय नाणा, पैसे नाणे म्हणजे काय. आणि मुच्चकुंद म्हणतात की अशा ते प्रयत्न करतात आणि होतात काय, ते अनहॅप्पी होतात भौतिक जगतात. तर मुच्चकुंद महाराज काय इंडिकेट करतायत की भगवंता तुमच्याकडून मी असलं काही भौतिक मागणार नाहीये, कारण का भगवंताने दिलं तरी भौतिक वस्तू कशा आहेत, त्याचा स्वभाव आहे की तुम्हाला वाटेल की ह्यांनी मी हॅप्पी होईन, आनंदी होईन, पण काही वेळातच
आपण दुःखी होतो. सो मुच्चकुंद महाराजांनी इंडिकेट केलं. ते म्हणतायत की लोक जे आहेत ते कमी बुद्धिमान आहेत, म्हणून घर, परिवार, संपत्ती, खजिना, सैन्य ह्या सगळ्यामध्ये ते आसक्त होतात आणि त्यांना तेच सगळं महत्वाचं वाटतंय. एक मिनिट. आणि जे लोक संपूर्णपणे या सगळ्या वस्तूंमध्ये अडकलेले आहेत त्यांना भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. व्हॉट्स द टाइम? 12:25. ओके. प्रसाद आला का प्रभूजी? हां येतोय. ठीक. हां टाईम आहे पण एक जनरल आयडिया हवी. हां दॅट्स ओके. नाही भूक लागली सगळ्यांना. तुम्ही बोला ना कम ब्रेकफास्ट हो. सो ओके. सो ते म्हणतात की काय लोक म्हणतात कसे भौतिक जगतातले लोक आहेत, कृष्ण भक्तीकडे दुर्लक्ष करून घर, गाडी, घोडा, बंगला, परिवार, मुलं, बाळ ह्याच्यात सगळे अडकून बसतात आणि परत परत दुःख घेत असतात. हे कसं आहे माहितीये का, भौतिक हे सगळं आपला गोटावाला हे एका अंधकार विहिरीसारखं आहे आणि लोक त्यात पडून ते दुःख भोगत असतात. आणि इथे सांगतायत की मुच्चकुंद महाराज आपण हे दृढ निश्चयी पाहिजे. काय पाहिजे? काय आसक्तीतनं बाहेर पडायचं. जबाबदारी वाटायला नाही, जबाबदारी नाही सोडायला हे दृढ निश्चयी पाहिजे. पण आसक्तीतनं तो मुच्चकुंद महाराज बोलतोय म्हणजे मी पूर्ण माझा वेळ वाया घालवला आतापर्यंतचा. का? कारण का मी माझं सैन्य, माझं युद्ध, माझी शक्ती ह्याच्यातच मी सगळा वेळ घालवला आणि तुम्हाला शरण गेलो नाही. मी माझ्या शरीराशी ओळख केली, माझं घर, परिवार, मुलं, बाळ, संपत्ती ह्याच्यातच मी अडकून बसलो. आणि ते म्हणतायत की अशी ही भौतिक जगतात पतित जीवात्म्याची ही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणतात या जगतात लोक अशा भ्रमामध्ये असतात, ते खूप पैसे कमवत आहेत, खूप पोझिशन कमवत आहेत, मान सन्मान कमवत आहेत आणि त्यांना वाटतं मी एवढा मोठा झालोय. अचानक काय होतं, त्यांच्या समोर मृत्यू होतो सापाच्या रूपात. आता काल आलंच नाही सर. एनिवे दॅट्स अ डिफरंट रिझन. सो मृत्यू येतो जसा उंदीर खात असतो मस्तपैकी हॅपीली, मिसेस उंदीर, मिस्टर उंदीर, बेबी उंदीर, आणि अचानक त्यांच्या समोर साप येतो. आय डोंट नो तुम्ही कधी सापाने बेडक्याला पकडलेलं मी ऐकलंय का? पाहिलं नाही, ऐकलंय का? बेडूक जेव्हा सापाच्या तोंडात असतो ना, बेडूक नेहमी कसा करतो? पण सापाच्या तोंडात म्हणजे फॅक्ट आहे हा, अलग प्रकार कावालत आहे. सापाच्या तोंडात बेडूक अडकला की तो कसा करतो? असा तो रडतो वेगळा आवाजात. त्याला कळतंय की आपल्या पुन्हा सगळे खतम होऊया. सो आता चालता चालता ऐकलं ना की कळतं हा बेडूक सापाच्या तोंडात कुठेतरी आजूबाजूला. सो तब उसका ट्राउ तो ऐसे बोल रहे हैं जब मृत्यू नहीं है तब हम कैसे होते, हाँ मी अमुक आहे, मी बिझनेसमॅन आहे, मी श्रीमंत आहे, मी सुंदर आहे, आणि जे काय असेल ते, माझी एवढी जमीन आहे, मी एवढा मोठा आहे, मी खासदार आहे, आमदार आहे, काही नाही तर ग्रामसेवक तरी आहे, काही नाही तर ग्राम रहिवासी तरी आहे, कोणतरी आहे, मी आहे काहीतरी, मी अशी आपली भावना असते. आणि अचानक काय होतं मग काल टाइम येतो आणि आपला मृत्यूचं कारण बनत आहे. सो म्हणताय म्हणून आपण ह्या शरीराच्या घडामोडींवर उगीच त्याच्या गर्वामध्ये प्रभावित होऊन वाहत नाही गेलं पाहिजे. मुच्चकुंद महाराज सांगतात की मी असलं काही तुम्हाला भौतिक वस्तू काही तुम्हाला मी म्हणजे डायरेक्ट सांगत नाहीत पण इंडिकेट करतात की लोकांना हेच पाहिजे असतं, मी काय असलं मागणार नाहीये. म्हणतात या जगात लोक अडकतात कशात? रिस्पेक्ट, पोझिशन, मान, संपत्ती, काम, जीवन ह्याच्यात लोक अडकतात आणि मृत्यूला विसरून जातात. पण ह्या भौतिक जगतात अडकलेल्या लोकांना बाहेर पडायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवत भक्तांचा संघ. कसा बसा भगवत भक्तांचा संघ मिळाला. देखो वैसे धार्मिक लोग बहुत हैं, वो पूजा पाठ इवन क्या गणेश पूजा, कृष्ण पूजा भी करते होंगे, पर उनको भौतिक दुनिया से बाहर नहीं निकलना है, उनको भौतिक दुनिया में अटक ही रहना है. पर भौतिक दुनिया से बाहर निकलने की बुद्धि प्राप्त होने के लिए भक्तों का संघ ये आवश्यक है. तर अशा प्रकारे
ते म्हणतायत की भक्तांच्या संगीतातच आपल्याला कळत आहे आणि त्यांच्या संगतीमध्ये आपण तो प्रयत्न करू शकतोय. म्हणतात तुम्ही मला कृपा दाखवलेली आहात. माझी जी कोणती वाणी पण तीच प्रार्थना केली. दुरम चिंदी वृष्णीशू पांडुशू. काल पण ऐकलं. काल पण कोणाची प्रार्थना अशी ऐकली? कालच कोणती वाणीचं उदाहरण दिलं होतं पण प्रार्थना दुसरी घेतली होती. काल पण कोणती वाणीचं उदाहरण दिलं होतं? अक्रूराची प्रार्थना. अक्रूर पण म्हणतात माझ्या फॅमिलीच्या सगळ्या आसक्तीपासून फ्री करा. होना चाहिए वैसे डिजाइन. तभी बोला था आसक्ति से फ्री होना चाहिए और जवाबदारी से फ्री नहीं होना चाहिए. सो एनीवे पर आज बोलेंगे एक समय आने के बाद जवाबदारी से फ्री होंगे. समय आने के बाद आपने डिसाइड कर सकते. पर एनीवे सो समय आने के बाद भी होना चाहिए. लोग क्या करते हैं जब समय नाही आहे ना तर म्हणतात मला हे सगळं सोडून देते प्रभूजी, मला ही बायको बोलायची जबाबदारी नको. आणि जेव्हा समय येते खरोखर जबाबदारी सोडायची ते म्हणतात बघूया विचार करू काही दिवसात. जेव्हा ऍक्च्युली जबाबदारी येते, जबाबदारी वेळ येतं की आता तुम्ही जबाबदारी सोडू शकताय. काही 60-65 साल के बाद जेव्हा ती जबाबदारी सोडायची वेळ येते तेव्हा म्हणतात नाही अभी थोड़ा रोजी कुछ सालों के बाद अभी थोड़ा. तो ये उल्टा है. जब समय नहीं होता है तब जवाबदारी छोड़ने के लिए बड़ा उत्सुक है और जब जवाबदारी छोड़ने का समय आता है तब बोलते नहीं अभी नहीं, अभी बाद में. सो ये इम्पॉर्टंट पॉइंट है. सो ते म्हणतायत की ते म्हणतात मला दुसरं कोणताही आशीर्वाद नको, मला फक्त तुमची सेवा करायची संधी मिळावी हाच मला एक आशीर्वाद द्या. आणि तुमचे जे प्रगत भक्त आहेत ज्यांना तुमच्या भक्तीचं सगळं माहिती झालेलं आहे त्यांच्या सत्संगाचा मला आशीर्वाद द्या, मला दुसरा काही आशीर्वाद नको. म्हणतात मी अनेक जन्म इथे जगलोय जगात, अनेक जन्म अनेक वर्ष. आणि या भौतिक जगतात भौतिक जग कसं आहे हे मला माहिती आहे. यात ईर्षा काम क्रोध लोक जळत असतात किंवा शोक मोहमध्ये ग्रस्त असतात. मला ह्या शाही रिपूंपासून सुटका पाहिजे आणि शाश्वत शांतता पाहिजे. सो इथे सांगतात आचार्य आपली जी प्रार्थना आहे भगवंता मला भौतिक आसक्ती सुटून फक्त तुमचे चरणांप्रती आसक्ती असू दे. ही प्रार्थना अशी तळमळीत असता कामा नये. ती एकदम स्ट्रॉंग खूप काय म्हणूया खूप जळजळीत इंटेन्स तीव्र प्रार्थना पाहिजे. भगवंता कृपया मला या भौतिक आसक्तीमधनं घरदार संस्कार या आसक्तीतनं मला सोडायचा प्रयत्न करा. प्रयत्न करा सोडवा ही प्रार्थना पाहिजे. तेव्हाच आपल्याला भगवत भक्ती मिळेल. नाही तर आपलं हरिबोल हरिबोल चालू राहील. मग भगवंत उत्तर देतात तुम्ही महान राजा आहात, सत्याच्या मार्गावर चालणारे आहात. मी तुम्हाला वेगवेगळे काय दिले लोभ दिले म्हणजे काय तुम्हाला वेगळ्या मार्गाचा लालच दिले. लालच पण तरी तुम्ही त्यांनी प्रभावित झालेले दृढ निश्चय राहिले काय मागायचे ते. आणि आता तुम्हाला आशीर्वाद की तुम्ही या पृथ्वीवर कुठेही फिरू शकताय. मी तुम्हाला आशीर्वाद देतो नारदमुनींना दिला की तुमचं मन कायम माझ्यावरच राहील. तुम्ही कायम मनामध्ये माझंच स्मरण कराल. तुम्ही कुठेही फिरा. तो खरं तर ऑलरेडी तुमच्यामध्ये माझ्याप्रती अशी भक्ती आहे पण आता मी आशीर्वाद दिला. आणि पुढे सांगतायत कारण का तुम्ही पण एक लक्षात ठेवा कारण का तुम्ही काय केलंय काय केलं हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. थोडासा मनको बोलते करा फिर लेक्चर करता माझं. तुम्ही क्षत्रियाचा रोल पालन केलेला आहे. तुम्ही क्षत्रियाचं कार्य केलेलं आहे म्हणून तुम्ही युद्ध केलंय. तत्सम क्षत्रियाचे काय गुन्हेगारांना शिक्षा केली एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि काय ते काय शिकार खेळली वगैरे जे काय क्षत्रिय असं काही तुम्ही क्षत्रियाचा रोल केलेला आहे म्हणून तुमच्यामध्ये काही थोडेसे पाप कार्याचे अवशेष आहेत. भले तुम्ही लहान बघता भगवंतांचं दर्शन पण झालेलं आहे पण तरी पण पाप कार्याचे अवशेष आहेत. ते तुम्ही तपस्या करा, सिव्हिअर तपस्या करा आणि ते पाप कार्यांचे अवशेष तुम्ही तुमच्यातनं संपून टाका. पण तुम्ही मला विसरणार नाही हा तुम्हाला आशीर्वाद आहे. सो वी सी हियर भगवान को देखने के बाद कल हमने दो एग्जाम्पल दिए, एक नारद मुनि का और एक अजामिल का. अजामिल ने भगवान को नहीं देखा था, विष्णुदूतों को देखा था, ऑलमोस्ट वन एंड द सेम. और यहाँ पे तीसरा एग्जाम्पल है खुद भगवान बोल रहे हैं
मुझको कुंद मारतो, आपने मेरे को देख लिया, आपकी भक्ति गारंटी है, पर क्योंकि आपने क्षत्रियों का ड्यूटी किया है तो उसमें तो पाप थोड़े बहुत होते ही हैं। तो वो पापों से मुक्ति प्राप्त करने के लिए आपको तपस्या और भक्ति और साधना भक्ति करना पड़ेगा। आप वो कीजिए। तो हम देखते हैं इसमें से कभी कभी हम भी कार्य कर रहे हैं, भले आप गृहस्थाश्रम में हो, भले आप ब्रह्मचर्य आश्रम में हो, क्योंकि ब्रह्मचर्य आश्रम में भी बहुत सारे भौतिक दुनिया से कनेक्टेड कार्य करने होते हैं अलग अलग प्रकार से। क्या है, लैंड मैनेजमेंट, प्रोजेक्ट मैनेजमेंट, फाइनेंस मैनेजमेंट, तो इसमें थोड़ा बहुत पाप कार्य चाहते हुए या अनचाहते हुए थोड़ा बहुत, तो क्योंकि भौतिक दुनिया का कार्य वो होते रहता है। तो भगवान बोल रहे हैं नो एट वन पॉइंट ऑफ टाइम मुझको कुंद यू स्टॉप इट। हमने वैसे तो क्षत्रिय का काम छोड़ दिया, वो देवता लोगों से आशीर्वाद लेने के बाद, पर उसके असर है, वो छोड़ो। आपको गारंटी आप भक्ति से भ्रष्ट नहीं होगे, पर फिर भी तो थोड़े पाप बाकी है, वो आपको क्लीन करना बाकी है। जाओ मेरी भक्ति करते हुए पूरे पृथ्वी में फ्रीली घूमो और जो तपस्या करो। तो ये एक इम्पोर्टेंट पॉइंट है हमारे सबके लिए कि हम जब भौतिक दुनिया में कार्य कर रहे हैं, भले भक्त है, ब्रह्मचारी है, गृहस्थ है, कोणी असो, ते भगवंता करत असो, सेवा म्हणून करत असो, तरी पण थोडेसे कुठेतरी पाप असायची शक्यता नाकारता येत नाही। तर बिफोर वी डाय काही तपस्या करून त्याचं हे निराकरण करणं हे आपल्या आयुष्यात आवश्यक आहे। हरे कृष्णा म्हणतात, एक मिनिट, पुढच्या जन्मी तुम्ही एक शुद्ध ब्राह्मण बनाल आणि एक महान भक्त बनाल, आणि तेव्हा तुम्ही सगळ्यांचे हितचिंतक असाल आणि त्यानंतर तुम्ही फक्त मलाच प्राप्त कराल, असा आशीर्वाद भगवंत देतात। आणि इथे एक कथा संपते। नेक्स्ट कथा इज रुक्मिणी सेंड्स लेटर टू कृष्णा आणि कृष्णा किडनॅप्स रुक्मिणी। ते वेळ आहे अजून, पण त्याचे तरी घेऊया। हरे कृष्णा। श्रील प्रभुपाद की जय।